माझ्या महाराष्ट्रातील SC ST OBC मायनॉरिटी गरीब मराठा बहुजन समाजांच्या लोकांनो, तसेच जे कुठल्याही जातीचा असो कुठल्याही समाजाचा असो, जे संविधानाला मानतात, स्वातंत्र्य समता बंधुत्व न्याय आणि माणसाचा धर्म माणुसकी इन्सानियत आणि ह्युमॅनिटीला मानतात, असे सर्व लोकांनो, बघा दादांनो, आमच्या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये आज एवढी वाईट परिस्थिती आलेली आहे की माणसाला मनुष्य समजायला तयार नाहीत. आणि ज्या महाराष्ट्रामध्ये 3 क्रांती ह्या शूद्र अतिशूद्र लोकांनी मिळून केलेली आहे, आणि ज्या देशामध्ये तथागत गौतम बुद्धांनी स्वातंत्र्य समता बंधुत्व न्याय आणि मानवता इन्सानियत आणि ह्युमॅनिटीच्या मार्गाने अहिंसेच्या मार्गाने मानवता विचाराने एवढी मोठी जगात जेवढी क्रांती केली आहे तेवढी क्रांती कोणी केली नाही या अखंड भारतामध्ये तथागत बुद्धाने. अशा महान बुद्धाला जग आपलं त्यांचे विचाराचं अवलंबन करून आपल्या जेवढे पृथ्वीवर डेव्हलप कंट्री आहेत ते सगळे लोक आपल्या देशातलं लोकांचं डेव्हलपमेंट करून आणि देशाचं डेव्हलपमेंट करतायत. बघा, थोडा इतिहास सांगतो मी. आमच्या भारत देशामध्ये हजारो वर्ष अगोदर हा आर्य हे विदेशातनं आल्या. बुद्धाने काय सांगितलं? मी वास्तववादी आहे, मी काहीही देव नाही आहे. वास्तववादीचा अर्थ जी गोष्ट घडू शकते त्यालाच मी मानणार. बघा दादांनो, माणसाचं आणि निसर्गाचं कनेक्शन आहे. आपण गहू जर पेरलं, ज्वारी पेरली आपण, तर ज्वारीचं कोंब निघते, तिथनं गव्हाचं कोंब निघते, मग त्याच्यातून गहू तयार होतो, ज्वारी तयार होते. तसंच माणसाचं कनेक्शन आहे. मनुष्य हा, बघा दादांनो, हा निसर्गाशी कनेक्टेड आहे. माणसाचा जन्म हा स्त्री आणि पुरुष याच्यापासूनच होत असतो आणि निसर्गाची हा कनेक्टेड आहे. पण आज हे सायन्स आणि टाईम, वास्तववादीचा अर्थ काय होतो? बुद्धाने काय म्हटलं? मी वास्तववादी आहे, मी काही परमेश्वर नाही आहे. जी घडू शकते गोष्ट त्यालाच मी मानणार. आणि अशा महान भारत देशामध्ये अखंडमध्ये तथागत गौतम बुद्ध होऊन गेलेला आहे. आणि बघा दादांनो, हा आर्य विदेशी यहुदी नाझी हिटलरचा औलाद मी नाही म्हणत. हा आर्य काश्मीरमध्ये राहणारा काश्मीर जवाहरलाल नेहरू, पंडित जवाहरलाल नेहरू, हा स्वतः म्हणतो भारतीय खोजमध्ये की आर्य ब्राह्मण हे परदेशातनं युरेशियातनं आलेले आहेत. आज जो आर्य ब्राह्मण यहुदीचा औलाद, जगातले सगळे क्रूर, हा भागवत म्हणतो, आज जो आतंकवादी देशद्रोही काँग्रेस BJP अलायन्सचे जे MP MLA लोकांचं हेडक्वार्टर आहे नागपूरला, तो स्वतः म्हणतो आम्ही जाती व्यवस्था तयार केली. आणि बघा दादांनो, यांचा हेड हे 3000 वर्षापासून म्हणतात. चला आपण 3000 वर्षापासून पकडूया. हे युरेशियातनं आलेत आर्य विदेशी ब्राह्मण भारतात, आणि यांनी काय केलं? वर्ण व्यवस्था तयार केली. आणि 10वा मौर्य राजा बृहदत्त हा नागवंशी मौर्यवंशी बुद्धाला मानणारे, बुद्धाचे अनुयायी होते, बुद्धाचा प्रचार करते. त्याची कपट बुद्धीने पुष्पशुंग यांचा लीडर त्यांनी हत्या केली. त्यांनी त्याची हत्या केल्यानंतर जे बुद्धाचे प्रसारक होते त्यांचं डोकं कापून शराव नदीमध्ये टाकलं. बघा यांची क्रूरता बघा. कोण सांगतो हे? हा काश्मीरी पंडित आर्य विदेशी यहुदी, हा आर्य यहुदी पंडित जवाहरलाल नेहरू हा 90% दुश्मन, या देशाचा दुश्मन आहे. हे मी प्रूव्ह करून सांगतोय तुम्हाला आता, आणि चॅलेंज करायचं. आणि दादांनो, यांनी काय केलं? बुद्धाचे प्रसारक त्यांची हत्या केली.
ते बिचारे पळून गेलेत भीतीपायी, मरणाच्या भीतीपायी पळून गेलेत. कोणी थायलंडला गेलं, कोणी कोरिया गेलं, कोणी जपानला, जेवढे जागा मिळेल, आणि यांचं डोकं कापून शराव नदीमध्ये टाकलं. आणि यांनी काय केलं, यांनी वर्ण व्यवस्था बनवली. काय म्हणतात, ब्रह्माच्या तोंडातनं ब्राह्मण हा या देशाचा मालक. यांनी शिक्षण शिकायचं, यांनी आपले बुद्धी, शाळेतच जाणं बौद्धिक विकास होईल का? नाही होणार. भावातलं क्षत्रिय हा शेती करणार. आता तुम्ही शेती जर केली, उन्हात तानात पानात मेहनतीचं काम कराल तर बॉडी तर होणारच आहे. हा शेती करायची, आणि हा बामणांचा, याचा आर्याचा गुलाम. आर्य जे काम करेल ते सांगायचं, कारण याच्यात ताकद तयार. त्यांनी म्हटलं याची हत्या करा, त्याची हत्या करणार, आणि हा त्याच्या खाली. त्याच्याशिवाय हा कुठं हे करायचं नाही, पान नाही हलणार, त्याचा आदेश मानायचं. त्यानंतर बेमितनं वैश्य. वैश्य म्हणजे कोण? धंदा करणारे, त्यांना पैसा पाहिजेत. पण वैश्यनी क्षत्रिय आणि क्षत्रियाला नाराज नाही करायचं, आणि त्याला तर तो बॉस आहे, त्यांचा बापाचा देश आहे आर्य ब्राह्मणांचं. बघा 3,000 वर्षापासून. आणि या लोकांनी बॅचलर आलेत. आणि या देशातले 90% जे मूल निवासी बहुजन, आज जे SC ST OBC मायनॉरिटी, गरीब मराठा जो लोक आहेत आपल्या महाराष्ट्रात, यांचं त्यांनी काय केलं, 7,000 जाती बनवल्या भारतात. 90% मूल निवासी SC ST OBC मायनॉरिटी, गरीब मराठा बहुजन समाजाच्या लोकांचं. आणि हे बॅचलर आलेत. आणि काय सांगितलं की 90% मूल निवासी बहुजन समाजाची 3 वर्षाची पोरगी असो, कुठलीही स्त्री असो, तिच्यासोबत आम्ही भोग करू. कारण हे बॅचलर आलेले आहेत. निसर्गाचा नियम पाहिजे ना, मेल फिमेल शिवाय माणूस जगू शकतो का? पशुपक्ष्याला पण पाहिजे. आणि यांनी काय केलं की तुमच्या स्त्रिया, आमच्या आया बहिणींचं जर नवरे मरण पावलेत, तिला चित्तेवर जिवंत जाळायचे, सतीप्रथा, आणि नगारा पिठायचे. कारण बायका यांच्या नाहीच आहेत. बाया तर सगळ्या शूद्राच्या इथल्या आहेत, मूल निवासी लोकांचा. आणि दादांनो, त्यानंतर त्या बाईला एखादी नवरा मरण पावला, आमच्या आई किंवा बहिणीचं, कुणाचे म्हणा, त्या बाईला चित्तेवर जाळायचे जिवंत, आणि नगारा पिठाचे त्या नवऱ्याच्या चित्तेवर. बघा किती क्रूर लोक आहेत ते. आणि यांनी काय केलं, जे डिस्पोजल, तुम्ही जेवण करणार तर संडास तर होणारच आहे, एक्सपोज. शूद्रमध्ये अतिशूद्र, त्यांनी काय करायचं, दुसऱ्या दिवशी सकाळी हाताने टोपलीमध्ये यांची घाण जमा करून बाहेर, गावाच्या बाहेर नेऊन फेकायची. म्हणजे ते कोण? अतिशूद्र, अनुसूचित जातीचे लोक. बघा, शूद्र मधले अतिशूद्र, आणि अतिशूद्र मधले अनुसूचित जातीच्या लोकांना हे काम करायचं, त्यांची घाण उचलायची. आणि जमातीच्या लोक हे जिनियस कोम आहे आदिवासींची, हे कुणावर अन्याय अत्याचार करत नाही ना, सहन नाही. हे लोक जंगलात. आणि हे नॉर्थला जे होते नमुद्रीपाद, इतके क्रूर होते की समजा आदिवासींची लोक राहायचे काही गावाजवळ, त्यांची 3 वर्षाची मुलगी, त्याच्या छातीवर कपडे नाही पाहिजे, आणि जर कपडे राहिले 2 साईडची छाती कापायची. बघा किती क्रूर. आणि यांनी प्रथा आणली नॉर्थ साऊथच्या नमुद्रीपाद लोकांनी. ब्राह्मण सगळ्यात क्रूर, आणि हे चित पाहून संघटन महाराष्ट्रात की शूद्राचे जर लग्न झालं तर 3 ते 7 दिवसपर्यंत यांच्या घरी पाठवायचं, त्यांच्या समाधानासाठी. सांगा किती क्रूर. आणि अशा पद्धतीने चालत राहिलं, आमचं शोषण होत राहिलं. आणि दादांनो, त्यात काय झालं की हे जे 10 राजा, यांना 10 बायका करायला लागले ते. यांच्या घरात एवढ्या मोठ्या अखंड भारतात किती होते त्यावेळेस? 3% होते. आणि हे म्हणजे 90 पैकी 10% लोक. मग यांनी काय केलं, आता राजाला ऐश करायची आहे, तर राजाला आता लढाई जिंकतोय, तर हिशोब दोरे करायला कोण पाहिजे? मुनिमजी पाहिजे का नाही? आणि आमचं काय म्हटलं, ब्रह्माच्या तोंडात नाही, देवाने जे सांगितलं ते करायचं. तर 3 करोड देव, आमच्या आया बहिणी शिकलेल्या नव्हत्या, तर राजा 10 बायका करायला लागलेत. तर मला सांगा, हे तर नैसर्गिक आहे.
आता राजाच्या घरातल्या राणीला ड्रायफ्रूट मिळते, मदिराही होतं त्यावेळेस, नाच गाणे सगळंच काय होतं, होतं की नाही? हां, तर राजा किती बायकांना हे करेल? राजाचे तर कमी नाही. हे क्षत्रिय जे आहेत, राजपूत, भूमियार, आणि हे आमचे निजामी मराठे, हे क्षत्रिय आहेत सगळे, हे स्वतःला उच्च समजतात. तर 10 बायका करायला लागलेत. तर बायका केल्यानंतर त्या राजासोबत त्या राहायच्या, तर राजाच्या मनामध्ये दयामाया तयार झाली. तर बायको जेव्हा म्हणेल, बायका तर शूद्रच आहेत सगळ्या, सांगा ना कोण आहेत बाया इथल्या? हे तर काय बाया घेऊन आलेले नाहीत. तर बायाबद्दल ना किडच आहे, दुश्मन आहेत ते बायांचे, आजही दुश्मन आहेत, आज 25 सेंचुरीमध्ये. तर दादांनो, जे संत परंपरा सुरू झाली आहे 10व्या सदीपासून महाराष्ट्रात, तर संत परंपरेनुसार काय सांगितलं संतांनी? अरे दादांनो, तुम्ही देवाचे पोर आहात, कोणी उच्च नाही, कोणी नीच नाही, तुम्ही शांततेने राहा, सगळे मिळून मिसळून राहा, असं काही नाही आहे. तर बसेश्वर झाला लिंगायत गुरु, कोण आहेत? सगळे शूद्र अतिशूद्र, त्याची हत्या करून टाकली. आणि त्यानंतर यांची बघा मजा बघा, कोणी म्हणतात की 11व्या सदीमध्ये यांनी मोगलांना बोलवलं, पण ते 13व्या 14व्या सदीत दाखवतात. आता मोगल जर आलेत, ते बॅचलर आलेत, तर तुमच्या घरी कोणी पाहुणा आला तर तुम्ही त्याची ऐकाल का त्याला तुम्हाला ऐकावं लागेल? डच आले आहेत, पोर्तुगीज आले आहेत, तुम्ही जर दुसऱ्याच्या घरी जाल तर त्याची ऑर्डर मानावं लागेल ना. अच्छा, यांचं बेसिक काय आहे? आमच्या आया बहिणीचा भोग करणे आणि आम्हाला मारणे. जो कोणी विरोध करो न करो, आमच्या आया बहिणींना मारणे. काय केलं यांनी? मनुस्मृती काय म्हणते तुम्ही सांगा, मला समजून सांगा रे. डॉक्टर, इंजिनियर, सायंटिस्ट, हिस्ट्रीचे दलाल, जे डॉक्टर घेतल्या 5-5, 7-7 डिग्री, त्यांना मी विचारतो आज, सांगा. आणि अशा पद्धतीने ते त्या मोगलच्या अंडरमध्ये काम करायला लागले. सागा बघा, महाराणा प्रताप बघा, कारण हे इथंच राहणार आहे, त्यांच्या बापाचा देश आहे 3% त्यांना शिक्षणाचा अधिकार, आम्हाला तर अधिकारच नाहीये. बघा महाभारत रामायणमध्ये सुद्धा तुम्हाला उदाहरण देतो मी. हा, तर हे आल्यानंतर काय झालं की या लोकांनी, काही लोकांनी, मोगल आल्यानंतर, मोगल आलेत, अतिशूद्रामधले गरीब लोक आणि हे पोर्तुगीज, ते दयावान होते. तर काही अतिशूद्र लोकांनी एवढा अन्याय अत्याचार केला. मोगल म्हटले प्रत्येक जण आपल्या धर्माचा प्रसार करतो. मदर तेरेसा बघा काय करत होती, एज्युकेशन पण देत होती आणि धर्माचा प्रसार. तर काही ख्रिश्चन लोकांनी आपल्या धर्माचा प्रसार आणि मोगल लोकांनी मुसलमानचा प्रसार केला. तर बघा मी तुम्हाला उदाहरण सांगतो. ते काय म्हटले, आम्ही तुमचं रक्षण करतो, तुम्ही आमचा धर्म घ्या. घेतले. माझ्या गावातला एका एसटीच्या माणसाने ख्रिश्चन धर्म घेतलाय. कोण होता? बिरसा मुंडा. सांगा ना, खोटा आहे का? तर हे असे गरीब लोक, शूद्रातले, अतिशूद्र, शूद्रातले, काही 1-2 शूद्रातले असतील, पण मॅक्झिमम अतिशूद्रातले लोकांनी मुसलमान धर्म घेतला. ते म्हटले आम्ही तुमची रक्षा करतो. आणि मी तुम्हाला आज सांगतो, मी पुण्यात असतो, सांगा इनामदार नाव कुठं आहे? तुमची गुलामगिरी करणार 1% चुकीचं असेल तर. कारण सगळं विद्वान लोक या पुण्यातच आहेत, इथूनच देश चालतो आपला. सगळ्यांना चॅलेंज आहे 1% चुकीचं असेल तर. तर दादांनो, इनामदार कुठं नाव आहे? काशीत कुठं नाव आहे? कालेरकर कुठं नाव आहे? माझ्या ऑफिसमध्ये एक कालेरकर माली समाजाचा होता, जे कटिंग करतात त्यांनी, एक होता मुसलमान. सांगा. हा, पाटील कुठं नाव आहे? पाटील ब्राह्मणाती आहे, पाटील मराठ्यामध्ये आहे, SC मध्ये आहे आणि ST मध्ये आहे, OBC मध्ये आहे का नाही? सांगा तुम्ही मला. तर असं करता करता काही लोक ख्रिश्चन झालेत. आणि 16व्या सदीपर्यंत आमच्या देशामध्ये, अखंड भारतामध्ये 500 ते 600 राज्य होते, क्षत्रिय राजा. आता बघा मजा बघा याच्यात. पहिली क्रांती या महाराष्ट्रात, देव रोडला कोण होते? शूद्र, OBC समाजात, तेली कुणबी समाजाचे जगसंत श्रेष्ठ तुकाराम महाराज, 1608 जन्म.
पहिली क्रांती केली पंढरपुरात. सुरू कधी झाली? 10व्या सदीला. बघा रैदास बघा, कबीर बघा, गुरु गोविंद सिंग साहेब, नामदेव महाराज त्याला एवढं मारलं ते गुरुद्वारामध्ये जाऊन शिरोमणी नामदेव महाराज झालेत. तर ही संतांची क्रांती पहिली. 1608चा जन्म जगसंत श्रेष्ठ तुकाराम महाराज. त्यांनी पहिली क्रांती संतांची ही पंढरपुरात केली. काय म्हटलं तुकाराम महाराज? सगळे शूद्र अतिशूद्र. पांडुरंग कोण आहे? पांडुरंग तथागत गौतम बुद्ध. आणि पंढरपुरात आमचे शूद्र अतिशूद्र स्त्रिया पण होत्या. यांनी पहिली क्रांती केली. पांडुरंग म्हणजे तथागत बुद्ध, गौतम बुद्ध. आलं तिथंच. स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय, मानवतावादी, इन्सानियत, ह्युमॅनिटी. अशा महान संताला यांनी मारून टाकलं. 42व्या वर्षी 1608चा जन्म 1650 आणि फेकून दिलं नदीत. आणि काय लिहितात? तुकाराम महाराज पुष्पक विमानाने गेले. बघा कोण शिकलेले होते रे? ज्या वेळेसपासून हे आले आहेत, कोणी म्हणतात 4000 वर्ष, 5000 वर्ष, 3000 वर्ष, तेव्हापासून शिकण्याचा अधिकार कोणाला? हे तर गुलाम आहेत. यांना 10 बायका पाहिजे शूद्रांचा, आणि गरीब तर काहीच नाही. तेव्हापासून यांचं 90% समाजाचं नुसतं जनावरांपेक्षा खालच्या स्तराला त्यांचं हे करणं, मारणं, त्यांना खून करणं, आमच्या पुरे बलात्कार, खून करून कापून काढणं. हां, तर क्षत्रिय तर त्यांच्याकडे प्रॉपर्टी आहेतच. आहे का? बरोबर आहे. आणि त्यांच्या घरामध्ये कोण? हे. आणि मोगल आलेत, मोगलच्या घरामध्ये हे. 1650ला त्यांचा मृत्यू झाला. 1594 शहाजीराजे भोसले, छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील. त्यानंतर जिजाऊ ही लखोजी जाधवची पोरगी, सिंदखेड राजाची, विदर्भाची, लढली अन्यायाविरुद्ध. त्यानंतर 19 फेब्रुवारी 1630चा जन्म छत्रपती शिवाजी महाराज. सांगा, तुकाराम महाराज 1650 आणि हे 1630, 20 वर्षाचा फरक. तर माता जिजाऊनी त्यांना तुकारामाचं कीर्तन पाठवलं तेव्हा किती वर्षाचे? 14-15 वर्षाचे होते ते. आणि कोणाला प्रूफ पाहिजे असेल तर JM रोडला तुकाराम पादुका चौकात अजूनही जगसंत श्रेष्ठ तुकाराम महाराजाचे पाया शिवाजी महाराज पडत आहेत आणि ते आशीर्वाद देत आहेत. यांना प्रूफ पाहिजे ना, विद्वान लोकांना. बघा नाही किती विद्वान आहेत. तुम्ही 21व्या सदीमध्ये असल्यानंतर सुद्धा आहे का जगामध्ये कुठं असं? आणि कुठं ब्रह्मा पैदा झाला असेल का? एकच तो क्वेश्चन आहे माझं. अशा महान राजाला पाठवलं. आणि बघा दादांनो, हा कृष्णा भास्कर कुलकर्णी कोणाच्या अंडर होता? कोण आहेत? मोगल कोण आहेत? मुसलमानच्या अंडरमध्ये. हे त्याने घात करण्याची प्रयत्न केला, कापून काढलं त्याला. आता कळालं निजामी मराठा आणि क्षत्रिय हे एक आहेत. शिवाजी महाराज हे शूद्र होते. संभाजी महाराज हे महाराज जिजाऊ ही शूद्र होती, तलवार घेऊन लढली आमची आई. शहाजीराजे भोसले शूद्र होते. आणि अशा महान राजाच्या हाताखाली हे जे मुसलमान होते, कन्व्हर्टेड अतिशूद्र, शूद्रामधले गरीब, ते सरदार होते आणि बॅकवर्ड क्लासचे लोक होते. आणि बघा दादांनो, कल्याणचे एका मोगल राजाची जिंकून, त्याला मुस्लिम राजाला जिंकून, मुस्लिम सरदार आणि बॅकवर्ड क्लासच्या लोकांनी एक सुंदर पत्नी आणली, गिफ्ट देऊ म्हणे शिवाजी महाराजला. काय म्हटले? खबरदार माझ्या पोरीला हात लावला ना कापून काढेल. बघा शिवाजी महाराज हे होते शूद्र राजा. आता आज बघा बदलापूरला 3 वर्षाच्या पोरीला कापून बलात्कार करून त्याचे पाठ विकतात. बीड प्रथम जिवंत मानाला कापतात, डोळे काढतात, मारतात. हे आमचे आतंकवादी, देशद्रोही 52 पासून बसलेले हे जे बसले आहेत ना, सगळ्याचे सगळे हे जे पोलीस कमिशनर आणि SDO 50 पासून कोण बसलेले आहेत ते सांगा. आज इतके दिवस झाले त्या परभणीमध्ये कापून काढलं, बीडमध्ये कापून काढलं, आमच्या भावांना डोळे काढलेत, काही पता नाही. असे होते शिवाजी महाराज. ना आज बघा हे निजामी मराठा आणि हे गुलाम कोणाचे? हे आर्य विदेशी होती. यांना एकच प्रश्न करतो, तुम्ही किती कायदे करा, तुम्ही जो बिल आणले ना आता, बघा रे निजामी मराठा, डोळे उघडा, तुम्हाला तर आता जेलमध्ये टाकणार.
लक्षात ठेवा, आम्ही जिनियस कोम आहो, आमच्याकडे बुद्धी पण आहे, आम्हाला केसाला धक्का लावू शकत नाही. ॲपलने आता ॲक्शन घ्यायला सुरुवात केली आहे जगाने. आणि आमचे हे लोक, दलाल लोक जे आहेत, मूळ निवासी लोकातले डॉक्टरेट झालेले लोक, MBBSचे, इंजिनिअरिंगचे सायंटिस्ट लोक, सायन्सचे सायंटिस्ट लोक, आणि जेवढे PhD घेतलेले आहेत हिस्ट्रीचे, ते तो गुलामच आहेत हिस्ट्रीचे लोक. आणि ॲडव्होकेट झाले लोक सगळे गुलाम. यांना हरामाचा पैसा पाहिजे राजकारणाचा. आणि त्यानंतर बघा दादांनो, शूद्र राजा शिवाजी महाराज 1663 काय म्हटले, शेतकऱ्यांना हात लावाल ना बोटं कापून काढील. आणि आज रोज 9 शेतकरी आत्महत्या करतायत. बघा, अशा होता शूद्र राजा. आणि 1663 मोगल आणि डच होते आमच्या ह्याच्यात, पोर्तुगीज म्हणा डच म्हणा, त्यांनी परमिशन मागितली. शिवाजी महाराजांचं राज्य केरलापर्यंत होतं की आम्हाला परमिशन द्या गरीब शूद्र अतिशूद्र लोकांना, आम्ही लेबर कामासाठी मेहनतीचं काम करायला परदेशात पाठवतो. काय म्हटलं शिवाजी महाराज 1663 ऐका रे, ऐका 90% लोकांनो आणि निजामी मराठ्यांनो, खबरदार माझ्या शूद्र अतिशूद्र गरीब लोकांना घरात जरी बंद करून ठेवलं ना, दरवाजातून चिरून काढील. 1663 स्वातंत्र्य मिळवून दिलं अतिशूद्रांनी. लक्षात ठेवा दादांनो, हे होते आमचे छत्रपती शिवाजी महाराज शूद्र. आणि अशा महान राजाचं जेव्हा राज्याभिषेक करायला ज्यांनी विरोध केला, कोणाच्या अंडरमध्ये होते? अरे हे मोगलांचं ज्याला अंडरमध्ये होते. तुमच्या घरी कोणी पाहुणे तुमच्यावर दादागिरी कराल का तुमची ऐकेल तो? आणि दादांनो, अशा शूर राजाचं अतिशूद्र शिवाजी महाराजांचं राज्याभिषेक करायला यांनी मनाई केली. हे पुण्यातच आहे सगळं, याच पुण्यामध्ये आहे ना. खोटा इतिहास आहे का? काशीहून गांगाभट आणलं, याने विरोध केला होता, पायाच्या अंगुठ्याने केली. आणि त्या गांगाभटाला यांनी मारून टाकलं. काय लिहितात? शूद्र राजाचं केलं पाप केलं म्हणून तो मृत्यू झाला. आणि अशा महान राजाला 50व्या वर्षी मरतो. सांगा, 50 वर्षी 1680 मरतो. सगळ्यांनी यांनी जो कोणी यांच्या विरुद्ध त्याची हत्या करतात. आणि ताकद कोणामध्ये? अरे कोणामध्ये ताकद आहे? आजी म्हणतात ना, पैलवानाची अक्कल घुटण्यात, हे तेव्हापासून आहे. कारण यांच्या घरामध्ये काही कमी नाही प्रॉपर्टीची. यांचे पोरं सोन्याच्या चम्मचने पैदा झालेले आहेत सगळे. सांगा ना, हो का नाही? पिढ्याने पिढ्यापासून आजी ते माधवराव सिंधिया हे जे तिथे गेले आहेत, अरे औनला जी एवढी जागा पडली त्याच्या स्वतःच्या फॅमिलीला माहित नाही कोणाची जागा आहे म्हणून. किती प्रॉपर्टी आहे यांच्याकडे, काही हिशोब आहे का काय प्रॉपर्टीला? त्यानंतर अशा राजाचा मृत्यू 50व्या वर्षी. त्यानंतर 1680 त्यानंतर शूर राजा शिवाजी महाराजांचा पोटात जन्माला आला. संभाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज 1657 वयाच्या 32व्या वर्षी केरलापर्यंत राज्य होतं. 12 ग्रंथ लिहिलेत, एवढा शूर. आणि हे कुणाच्या अंडरमध्ये होते? औरंगजेबच्या अंडरमध्ये, मोगलचा. काळा इतिहास. त्याला कपट बुद्धीने पकडलं 32व्या वर्षी मनुस्मृतीप्रमाणे, आणि त्याचे 32 तुकडे केले. आता कोणाची शक्ती लागली सांगा रे? सांगा ना तुम्ही. हे पिढ्याने पिढ्यापासून चाललंय, यांना बुद्धी आहे का हे सांगा तुम्ही मला. कारण यांचं रक्त झालेलं आहे. कोणाचं? आर्य, मोगल आणि क्षत्रिय. यांचा तर धंदा तोच आहे. कारण जेव्हा संत परंपरा झाली तेव्हा यांची बुद्धी ॲडव्हान्समध्ये. आता बघा, हे जे बिल आणलेलं आहे ईडी सीबीआय सगळं, तुम्हाला आजादीच नाही मिळाली. अरे निजामी मराठ्यात तुमची ऐशी तैसी झाली. आता तुम्ही आता काहीच करू शकत नाही. तुमच्याकडे एकच पर्याय आहे आता. या महाराष्ट्राने 3 क्रांती केली आहेत, 2-3 क्रांती. तुम्ही रस्त्यावर उतरा, याचा विरोध करा आणि भीमा कोरेगावची तयारी कराल तरच वाचाल तुम्ही. आत्ताही सांगून ठेवतो, अजूनही वेळ गेलेली नाही आहे. जन आंदोलन शिवाय वाचणार नाही. आणि पूर्ण भारतातल्या लोकांना सांगतो मी, इतके कूर नाही सापडणार. बघा, तो बिल आलेला आहे. तुम्हाला आजादी मिळालीच नाही, तुम्हाला पैशाचं घमंड चढलेलं आहे. का तुम्ही गरिबी कधी बघितलंच नाही आहे? कारण ह्या 3ही क्रांत्या कोल्हापूरपासून तर नाशिकपर्यंत झालेल्या आहेत. खरं आहे का खोटं आहे? तुम्ही स्वतःला क्षत्रिय समजता.
बघा ना काय परिस्थिती आहे. त्यानंतर अशा महान राजाला, छत्रपती महाराजला, एवढं हुशार, 32व्या वर्षी त्याला कापून काढलं, तुकडे काढलेत, फेकून दिलं भीमा कोरेगावच्या नदीत, आणि गवंडी दिली होती की जो कोणी हात लावेल त्याची हत्या करण्यात येईल. पण अतिशूद्र गंगाराम महार वडू बुजुर्गचे, आमच्या बाया गेल्यात, एक मासाचा तुकडा आला, त्यांनी त्याला काढलं, शिवलं, म्हणून त्याला शिवले म्हणतात, गायकवाड फॅमिलीमधला. त्यांनी आपल्या वडू बुजुर्गला घरासमोर त्याचं अंत्यविधी केलं आणि समाधी बांधलेली आहे 1689ला. बघा, कळाला दोघांमधला फरक. निजामी मराठा आणि अतिशूद्र हे मराठा जिनियस आहेत ना. त्यानंतर 1725ला शिंदे, अहिल्याबाई शिंदे, घरचं नाव शिंदे, धनगर आदिवासी, आणि यांचं मिलन झालं शूद्र अतिशूद्राचं. नगर डिस्ट्रिक्टमध्ये जन्माला आली. जे मेंढरू पाळतात, आदिवासी जंगलमध्ये राहतात, उन्हाळा असो पावसाळा पाळतात, आणि खतासाठी पैशासाठी ते शेतामध्ये बसवतात, तिथं ते लेंड्या पडतात, त्यांचं लघवी करतात आणि त्याचा पैसा मिळते त्यांना. लढली, त्यांचं लग्न होडकर फॅमिलीशी, कुणासोबत? शूद्रसोबत, शिवाजी महाराजांच्या याच्यासोबत. आणि त्यांचे पूर्वज हे राजस्थान आणि MP मध्ये त्या अहिल्याबाई होळकरने इंदोर शहर बसवलं. म्हणजे बघा आमच्या बाया तरी किती टॅलेंटेड आहेत. कोण आहे? जिजाऊ, अति शूद्र, सिंदखेड राजाचे लखुजी जाधवची पोरगी. आणि अशा महान आदिवासीची आई आमची अहिल्याबाई होळकरचं निधन 1795ला झालं, वयाच्या 17व्या वर्षी, वयाच्या 70व्या वर्षी. ऐका, होळकरचा अवलादानो, धनगरचा अवलादानो, दगड करून ठेवता तिला, हा धर्माचा देवाचा प्रसार. आणि दादांनो 1800 मध्ये आमच्या देशात इंग्रज आलेत. इंग्रजचं राज्य पूर्ण जगामध्ये होतं, मानवतावादी, ह्युमॅनिटी आणि इन्सानियत. त्यांनी 18व्या शतकाच्या सुरुवातीला 1813 मध्ये शिक्षण सुरू केलं. 1819ला त्यांनी केरळातली जी पद्धत आहे ना नमुद्रीपातची, अतिशूद्र लोकांचे, ते बंद केलं. महात्मा ज्योतिराव फुले 11 एप्रिल 1827, सावित्रीबाई फुले, फातिमा शेख पहिली शाळा 1 जानेवारी 1848ला पुण्यात काढली. आणि 56ला साऊथमध्ये अतिशूद्र 1856ला नारायण गुरूंनी 40 शिवजीचे मंदिर बांधलेत आणि सांगितलं या आर्य बामना हिटलरच्या अवलादानं येऊ द्यायचं नाही. आणि 25 जून 1874चा जन्म, आरक्षणाचे जनक शूद्र राजा शाहू महाराजाचा जन्म झालेला आहे. बिरसा मुंडाचा जन्म 1875, बिचारा मिशनरी स्कूलमध्ये शिकला होता, ख्रिश्चन, आणि वयाच्या 25व्या वर्षी जेलमध्ये त्याला पॉयझन देऊन मारण्यात आलं. तो शिकलेला होता आणि 60 वर्षानंतर हा पैदा झालाय नागवंशी मौर्यवंशी बिरसा मुंडाचं रक्त. चॅलेंज आहे माझं, 1% चुकीचं असेल ना हे करायचं. अजूनही संधी गेली नाही. अजूनही म्हणतो मी सगळ्यांना, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, वामन मेश्राम आणि जेवढे काही विदर्भातले तेली, कुणबी, कलार, सोनार, जेवढे आमदार खासदार तुम्ही संपलेले आहेत. आणि 90% लोकांना तुम्ही गुलाम होणार आहेत. हे कोणाच्या बापाचे झाले. हे बिल जे आणलेले आहे ना, याच्यात 1 महिन्याच्या सजा झाली, ईडी सीबीआय लावतील, टाका जेलमध्ये. यांना सगळं माफ. हे बलात्कार, हे आता एक विचार करा सिंपल, तुम्ही 21व्या सदीमध्ये आहात. सगळ्यांना सांगतो, भारत देशात सगळ्यांना सांगा रे, कुठं असं ब्रह्म पैदा झालेलं आहे का? असेल तर आणून दाखवा 3%. नाही ना, बलिदानाची तयारी करा. आमचा भाऊ एकट्याने सांगितलं, बाळासाहेब आंबेडकरने, वेळ आला ना बलिदान करू. भीमा कोरेगावी झालेला आहे. 1 जानेवारी 1800ला कापून काढलेलं यांना. अरे किती कोर आहे हा. कुठं तुम्हाला मिळालंय स्वातंत्र्य? मी सांगतो प्रूव्ह करून. सगळ्यात बैमान हा आर्य विदेशी यहुदी, हा काश्मीरी पंडित जवाहरलाल नेहरू, हे आर्य, हे किती कोर आहेत हे प्रूव्ह करून सांगतो मी. 14 वर्षात तुमचं स्वातंत्र्य संपून टाकलं. तुम्हाला आझादी मिळालेलीच नाहीये. त्यानंतर
1878ला पेरियार रामास्वामी, 14 एप्रिल 1891ला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेबांचा जन्म. 1902ला शाहू महाराजांनी सांगितलं जो कोणी SC ST OBC मायनॉरिटी बहुजनांचा पूर्व शाळेत 1 पैसा फाईन आणि 85% समाजाला त्यांनी 50% आरक्षण दिलं. रक्षण म्हणजे सेक्युरिटी दिली. 1919ला इंग्रजांना माहित होतं हे कूर आहेत, हे जगातील सगळ्यात टेररिस्ट लोक आहेत ज्यांचं ज्युडिशरीमध्ये 3% आणलं. 20ला परिषद घेतली शाहू महाराजांनी माणगावला. बाबासाहेब आले होते 19मध्ये. बघा, अरे बाबासाहेब शाहू महाराजांना भेटीला जाणार होते, मुंबईमध्ये आले तेव्हा या मुनीमजीला पाठवलं. हे हरामखोर हिटलरचे औलाद परत आलेत. स्वतः गेले शाहू महाराज BMW घेऊन मुंबईच्या झोपडपट्टीमध्ये आणि गेलेत. बाबासाहेब म्हणतात महाराज आपण, अरे मी पाठवलं होतं. माझ्या हे जे आहेत ना घरामध्ये पूजापाठ करणारे हे आर्याच्या औलाद, हिटलरच्या औलादांना, मुनीमजी लोकांना, म्हणजे त्यांना घरच नाही सापडलं. या म्हणे. काय म्हटले शाहू महाराज, अरे तुम्ही ज्ञानाचे राजे, आम्ही रयतेचे राजे. आणि त्यावेळेस त्यांना मदत केली होती प्रेसमध्ये हे काढण्यासाठी, पेपर काढण्यासाठी. असे होते शाहू महाराज. भाऊ मानायचे. रक्त कुणाचं होतं, अरे हा रक्त आहे शूद्र राजा जिजाऊ, शहाजीराजे भोसले, शिवाजी महाराज, संभाजी महाराज, अहिल्याबाई होळकरचं रक्त आहे. आणि पहिली क्रांती ज्योतिराव फुले. आणि यांनी 1920मध्ये परिषद घेतली दादांनो माणगावला. बाबासाहेबांना अध्यक्ष केलं आणि पूर्ण भारताला सांगितलं की आजपासून SC ST OBC मायनॉरिटी 90% गरीब बहुजन समाजाचे लोकांचं, मराठा सुद्धा गरीब OBC आहेत, नेतृत्व बाबासाहेब करतील. आणि कोल्हापूरचा बिंदू चौकात पितळा बनवलेला आहे, जाऊन बघा अजूनही जिवंत असताना बाबासाहेब. 22ला अशा शाहू महाराजांना 6.5 फूटचे रेड्याला बसवत होते. मारण्यात आलं त्याला वयाच्या 28व्या वर्ष 9 जून 1922ला. खून केलं त्याचं. ऐका रे कोल्हापूरचे राजे आणि सातारावाले राजे. त्यानंतर बघा याची क्रूरता. 189 वर्षानंतर शिवाजी महाराज मरण पावले 1680ला. 1869ला रायगडावरून गुलामगिरीनं शेतकऱ्यांचं असूड लिहिलं आणि ज्योतिराव फुलेने रायगडावरून समाधी शोधून काढली शिवाजी महाराजांची. तिथपर्यंत हे निजामाच्या अवलादींना शिवाजी महाराज कोण आहे माहीत नाही, कारण हे कुठं होते, पैलवानाची अक्कल घुटण्यामध्ये. यांच्या घरात पिढ्यापासून श्रीमंती आहे दादांनो. कोणाच्या अंडरमध्ये होते, औरंगजेबच्या अंडरमध्ये. सांगा ना, अरे मोगल आपल्या देशातले आहेत का, कधी आलेले आहेत बघा ना इतिहास जरा, अजूनही आहे ना. आणि दादांनो यांचं नॉलेज बघून 1869ला जेव्हा शोधून काढलं तर शिवाजी आपलं शाहू महाराजांनी, ज्योतिराव फुलेंनी पहिली शिवजयंती केली 1869ला. आणि आर्य विदेशी यहुदी हा हिटलरपेक्षा 400 पटीने आतंकवादी, देशद्रोही, बलात्कारी, खुनी लोकमान्य टिळकांनी 1893ला काय केलं, गणेश उत्सव सुरू केलं. आणि शाहू महाराजांना म्हणतो कोल्हापूरचं जाऊन, का रे तेल्यानो कुणबट्यांनो, तुम्ही का वखर हाणणार का रे पार्लमेंटात जाऊन. ऐका रे गरीब मराठ्यांनो, जरांगे पाटील ऐक जरा, माझा व्हिडिओ पाठवतो तुला, तू पण फेसबुकवर आहेत. आता हिंमत नाही हारायची. तसंही मेलेलेच आहो आपण. यांना अक्कल नाही आहे, हे निजामी मराठ्यांना अक्कल नाही आहे. हे सगळे यांना खूप विश्वास आहे, पण यांच्यासाठी जो बिल आणला आहे ना, यांची पुंगी वाजणार आहे. हे जेवढे आहेत या महाराष्ट्रात राजे, शिक्षणाचे राजे, डीम युनिव्हर्सिटीचे राजे, शुगर फॅक्टरीचे राजे, फॅक्टरीचे राजे, कॉर्पोरेटर बँकेचे राजे, राजकारणाचे राजे. आणि बघा 6च्या 6 पार्ट्या. कोण आहे काँग्रेस, कोण आहे राष्ट्रवादी, कोण आहे तो हिटलरचा अवलाद नवा वर्ग पास मुतुका म्हणते शेतकऱ्यांना, गुंडा, मवाली, बलात्कारी. कोण आहे ते 12वी नापास, का झाडी, का 1500 रुपये आया बहिणी. हे कोण आहेत, हिंदू मुस्लिम कोण लाखो लोकांची कत्ल करणारे, केशवराव ठाकरेचे दुश्मन, बाळासाहेब ठाकरेचे दुश्मन. आणि ललित प्रभातने 26 लोकांना मारलं महाराष्ट्राच्या पहलगाममध्ये.
बघा हे किती क्रूर आहेत आणि जगाला सांगतात पाकिस्तानी, आणि हे खरे आतंकवादी. सांगा तुम्हाला कुठं स्वातंत्र्य मिळालंय? उतरा रस्त्यावर आणि एक क्रांती करा. आता ती क्रांती करा. आम्ही बुद्धाला आणि संविधानाला मानतो, पण वेळ आल्यानंतर बलिदान करू. आणि यांची कुर्ता बघा. आता गेले 22ला शाहू महाराज मारलं वयाच्या 28व्या वर्षी. 1885ला राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेचं नॉलेज बघून आतंकवादी, देशद्रोही, हत्यारा हा आर्य विदेशी यहुदी हिटलरपेक्षा 400 पटीने डिक्टेटर, आतंकवादी लोकमान्य टिळक, बिपिनचंद्र पाल क्षत्रिय, निजामी मराठा, हे राजपूत भूमिया, हे पण यांचे गरिबी पाहिलीच नाही यांनी. रक्त तर झालं यांचं हे आहे, नात्यागोत्याचा संबंध आहे. यांनी आणि लाला लजपतराय, कोण वैश्य लोकांनी मिळून आतंकवादी, देशद्रोही काँग्रेसची स्थापना केलेली आहे 1885ला. आणि शाहू महाराजांना बाबासाहेबांचं नॉलेज बघून 1925ला जनसंघ आरक्षणाची स्थापना केली आहे. सांगा ना खरं आहे का खोटं आहे? आणि काय म्हणतात? आम्हाला हिंदू राष्ट्र पाहिजे. अरे हे हिंदू शिवी दिलेली आहे 18व्या सदीच्या अगोदर. दाखवा मला कुठं दिसते का? तर हा पाण्यासाठी, मंदिरसाठी. आणि दादांनो, एक जिनियस पर्सन बघा, पेरियार रामास्वामी हा साऊथला जन्मलेला आहे, अतिशूद्र. 1905 मध्ये जिथं चरस गांजा पिऊन हाकतात मुततात हे नंगा साधू, डेड बॉडी सळते बघा, तिथं गेला तो कुंभमेळा 1905 मध्ये, 1878चा जन्म. बघू जाऊन. ते शूद्र, त्याला भूक लागली दादांना, तो गेला तिथं ते नमुद्रीपाद आर्यच तेच. बघा ना कोण आहेत ते तिथं. अलाहाबादमध्ये कुंभमेळ्यामध्ये कोण हेड असतात? चरसचं गांजा पिणारे, अफू गांजा दारू पिऊन नंगा साधू मुतणारे, हागणारे. तर दादा तिथं गेला, त्याला भूक लागली तर पाहिलं तिथं हेच लोक मॅनेज करतात. कोण कुंभमेळ्याला मॅनेज करतात सांगा ना तुम्ही? आजही कोण? 60 करोड लोक आले ना, मेलेत पण बिचारे. आणि जाणारे कोण? हे बहुजनांचे, डॉक्टर, इंजिनियर, सायंटिस्ट सगळे. त्याला बोलवलं, ए पेरियार इधर आ. कपड़े तो पहना है बराबर का? साउथ इंडियन होता तो. चल बता तेरा लंबा एंटीना किधर है? और तेरे को मालूम नहीं हम 24/4 रेडी रहते, चिकने रहते, कभी भी जरूरत पड़ी तो हमारा एंटीना लंबा रहता है. त्या बिचाऱ्याला शिव्या दिलं. त्यांनी कुत्र्याला फेकलेलं होतं, पत्राळी उष्ट्या तिथून खाल्लं. आणि महाभारतामध्ये बघा, हा दुर्योधन, पुष्पशृंग म्हणजे राम आणि पुष्पशृंग म्हणजे दुर्योधन. एकलव्य हा मूर्ती बघून शिकलेला होता. कोण होता? आदिवासी. अर्जुनपेक्षा श्रेष्ठ. त्याचा अंगुठा कापून टाकला. आणि कृष्णाला पावर दिलं. 3 वर्षापासून तर कोणतीही बाई असो तो भोग करणार. गौड नाही, त्याच्याच बापाचं माल आहे. म्हणजे आमच्या आया बहिणी यांच्यासाठीच. रामायणामध्ये या गूचं पाणी चरस गांजा पिणारे नंगा साधू हाकतात मुततात, त्याने सीतेला लवकुश पैदा केलं इल्लीगली. आणि हा पुष्पशृंग म्हणजे रामने तिची अग्निपरीक्षा घेतली. आणि लक्ष्मण म्हणजे आमच्या आया बहिणी म्हणजे फक्त भोग करायला 24ला रिजाईन केलं. चेन्नईमध्ये गेला. राम, सीता, लक्ष्मणची मूर्तीला चप्पलची माला पहिनवली, फिरवलं आणि लोकांना सांगितलं, अरे नाक साफ काटने से एक आदमी मरता है, काटो ये आर्य ब्राह्मण हिटलर की औलाद जो आतंकवादी देश वर्ल्ड के सबसे टेररिस्ट है. आणि दादांनो 85% समाजासाठी 69% आरक्षण घेतलेलं आहे. कोणाची बापाची ताकद होत नाही. सूची 9 मध्ये टाकलंय. ही पेरियारची देण आहे. मिसाईल पासून तर निडल पासून तर मिसाईल पर्यंत. ऐका रे, हिस्ट्रीचे दलाल गुलाम लोकांना सगळ्यांना सांगतो मी, तुम्ही काय शिकलं रे? काय तुम्हाला येते रे? हा? आणि त्यानंतर पाण्यासाठी, मंदिरसाठी. आणि इंग्रजांनी बाबासाहेबाला त्यांच्या मंत्रिमंडळ याच्यात घेतलेलं होतं, श्रम मंत्री म्हणून. बाबासाहेबांनी 341, 342 आणि 340 क्रम ओबीसीला आणि सेपरेट इलेक्ट्रो पोलसाठी. हा जो गांधीजी आहे हा रीच घरचा पोरगा आहे, वैश्य.
याने 32 मध्ये विरोध करायला काय म्हटला, अरे आप सबको दे रहे ना अंग्रेज, आप ही अच्छे, आप ही चलाओ, आप ही चलाओ. आणि सेपरेट इलेक्ट्रो पोलसाठी यांनी येरवडा जेलमध्ये आमरण उपोषणाला बसला. बघा बाबासाहेबांनी कॉम्प्रोमाइज केले. अरे आज एवढं चाललेलं आहे बघा, हे लोक यांच्या बापाचा देश होय का रे, मी विचारतो आज तुम्हाला. कुठं आहे रे ब्रह्मा? अरे उठा, पुढच्या पिढीसाठी देऊ आपण आहोती एक. यांच्या बापाचा देश नाही आहे हा. किती कूर आहे ते मी सांगून आलो आणि चॅलेंज करा, पुण्यातच राहतो मी. अजून संधी गेलेली नाही. मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड आणि जेवढे तेली कुणबी कलार विदर्भ मराठवाड्यातील लोकांना अजूनही संधी गेली नाही. या हिम्मत करा. असे तुम्ही मेले आहेत, असे मेले, पण आम्ही हिम्मत नाही हाणणार. आम्ही जे शूद्र अतिशूद्र लोक सफरर आहोत. आम्ही कोणावर अन्याय अत्याचार नाही करत आणि अन्याचा सहन नाही करत. आम्ही ओबीसीचं 52% लोकांना जागवायचं काम करतो. आहुती पण दिली. आम्ही नाही भेट कोणाच्या बापाला. सत्य असेल तर या, नाही तर मरा. असे मरणारच आहे तुम्ही. आमच्या केसाला नाही हात लावू शकत. एकटा आमचा भाऊ बाबासाहेबांचं रक्त कापी आहे यांना. आणि दादांनो 32 मध्ये उपोषणाला बसले, कॉम्प्रोमाइज केली. बाबासाहेबांचा एक मुलगा यशवंत 1912चा आहे. थोडंसं पायानं त्याला मॅट्रिक नाही दिलं. रमाईचं निधन झालं 35ला. 36ला रिझर्व्ह बँक काढली बाबासाहेबांनी. काउंटर नॉलेज नव्हतं बाबासाहेबाला. अरे जगातला 1000 वर्षातला हे कोण आहेत रे? काय केलं रे यांनी? आमच्या आया बहिणीचं भोग करणं, मारणं, खून करणं. अरे हे लोक ही काय म्हणजे जगाच्या पाठीवर कुठं आहे का असं नाही. त्याच्या मी विचारतो, आज सुप्रीम कोर्टला विचारतो, मी सगळ्यांना विचारतो, ज्युडिशनरी, ब्युरोक्रेसी, प्रेस मीडिया आणि या कॉर्पोरेट सेक्टरला विचारतो मी. सांगा असं या जगाच्या पाठीवर माझ्या जगातल्या मानवतावादी लोकांनो यांचं खात्मा करा. आता हे जगासाठी कूर कोम आहे. सुरुवात सुद्धा केलेली आहे ॲपलने. आता हे लोक ऐकणार नाही आहेत आणि यांची माय आणि बाप याच महाराष्ट्रात आहे. बघा याची कूरता सांगतो. एक 36ला SC STला आरक्षण दिलं, 341-42. आणि मी माझ्या कितीतरी व्हिडिओमध्ये सांगितलं, हिटलरने सेकंड वर्ल्ड वॉर ऑस्ट्रेलियातला 41ला जेव्हा त्यांनी ढकललं आणि 42 मध्ये इंग्रज म्हटले, चर्चिलने म्हटलं होतं 10 वर्ष आम्ही राहतो. बाबासाहेब पण ॲग्री झाले होते. पण हे हरामखोर यहुदीचे अवलाद हिटलरपेक्षा 400 पटीने आर्य लोक, हे आर्य आहे. जिजा आता आला मुसलमान, आणि त्यावेळेस नव्हता का जिजा? इतक्या वर्षापासून होतं आतंकवादी. हा मोगलच्या अवलाद पंडित कुठं होते? काश्मीरमध्ये कोण होते? मोगलच होते ना. हा अरे काश्मीरमध्ये कोण होते? मोगलच होते ना. कोण आहे हा आर्य विदेशी यहुदी पंडित जवाहरलाल नेहरू? बघा गंगाधर नेहरू कोण आहे, मोतीलाल नेहरू कोण आहे. आणि चले जाऊ म्हटलं दादांनो 18व्या शतकापासून तर 42 पर्यंत 7,22,000 मूल निवासी SC ST OBC मायनॉरिटीच्या लोकांनी आपली कुर्बानिया दिल्या. पाया चपलो एक टाइम उपाशी. बघा इतिहास. हे मेले आहेत का कधी? हे निजामी मराठा महाराष्ट्रातले आणि हे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य कधी मेले आहेत का? आणि कोण डोकं चालवत आहे सांगा तुम्ही मला. 30 एप्रिल 1945ला वर्ल्ड वॉर संपलं. बघा अमेरिकेने टाकलं हिरोशिमा नागासाकी. आज 80 वर्ष झाले. त्या हिटलरने कुत्र्याला पॉयझन दिलं, बायकोला दिलं, स्वतः मेला 30 एप्रिल 1945ला. मग इंग्रजांनी म्हटले आम्ही जातो. हाकलले यांनी इंग्रजांना. चले जाऊची चळवळ. बघा जालिवाना बाग कोण मेलेले आहेत? इतिहास आहे कोण मेलेले आहेत. अरे आम्ही मेलो 90% लोक. तेव्हा जिजा नाही होता खराब, होते ना, मोगल होते ना. आणि दादांनो करार झाला. मोगल बघा श्यामाप्रकाश मुखर्जी कोण आहे? मुस्लिम लीग. हा जिना कोण होता? श्यामाप्रकाश मुखर्जी, पश्चिम बंगालचा चीफ मिनिस्टर. आणि करार झाला गांधीजी सोबत आणि इंग्रजांसोबत करार झाला. काँग्रेस सोबत म्हणा, आतंकवादी देशद्रोही काँग्रेस, जनसंघ, RSS, जे हिटलरपेक्षा 400 पटीने डिक्टेटर आतंकवादी लोक. कोणाचं ब्रेन होतं हे? आर्य विदेशी यहुदी नाझीचे अवलाद. 15 ऑगस्टला गांधीजींनी नॉमिनेट केलं 47 साठी पंडित जवाहरलाल नेहरूला.
आणि 14 ऑगस्टला विरोध केला बाबासाहेबांनी, 47ला जिना पाकिस्तानचं. आणि यांना एक बॅरिस्टर पाहिजे होतं, वकील. यांनी म्हटलं एक वकील चाहिए. इंग्रज म्हटले अरे आपके यहाँ तो हिरा है. मग गांधीजीने काय केलं, नेहरूजीला सांगितलं की बाबासाहेबाला संविधान पीठामध्ये घ्या. आणि बघा दादांनो, जोगेंद्र मंडल पश्चिम बंगालचे अतिशूद्र रिजाईन केलं. मुस्लिम आणि आदिवासी लोकांनी तलवारी काढल्या आणि बाबासाहेबाला निवडून दिलं. बाबासाहेबांनी 2 वर्ष 11 महिने 18 दिवसात 26 नोव्हेंबर 1949ला जेव्हा संविधान बनवलं, हे काय म्हणतात, अरे सगळ्यांना व्होटिंगचा अधिकार द्यायचा नाही, 8वी पास. बाबासाहेब म्हटलं बिलकुल नाही. आणि तुम्हाला स्वाभिमानाने जगायला एकमतचा अधिकार दिला दादांनो. स्वाभिमान म्हणजे बघा, तुम्हाला शिक्षण नाही हजारो वर्षापासून, पोट भरायला नोकरी, आणि सांगितलं की सगळ्यांनी टॅक्स भरायचं. अरे 90% लोक आम्ही 1950 पासून पहिलं मेहनत करतो, बाजारात जातो, सर्व्हिस टॅक्स देतो, त्या भरोशावर देश चालते दादांनो. आणि 26 जानेवारी 1950 पासून लोकशाहीला सुरुवात झाली. आणि यांचे कुर्ता बघा, गांधीजींनी नेहरूजीला सांगितलं की बाबासाहेबाला नॉमिनेट करा म्हणून. आतंकवादी, देशद्रोही, हत्यारे पार्टीज, काँग्रेस, जनसंघ, RSSचा आतंकवादी मेंबर नाथुराम गोडसे, पुण्यात राहणारा हा आतंकवादी पार्टीचा मेंबर, सुनता केलं याचा हिंदू मुस्लिमकडून कत्ल करायला. बघा किती क्रूर आहे. तिथं होते PN गाडगीळ. आणि 30 जानेवारी 1948ला सकाळी सकाळी गांधीजीला गोळी मारून हत्या केली. ती वाचला दंगा. आणि 26 जानेवारी 1950 पासून लोकशाहीला सुरुवात झाली. काय व्याख्या आहे, लोकांनी लोकांच्या उन्नतीसाठी केलेलं राज्य म्हणजे लोकराज्य. कोण टॅक्स भरतात, 90%. कोण निवडून देतात, लोक. लोकांनी लोकांच्या उन्नतीसाठी, म्हणजे आमची उन्नती करण्याची जबाबदारी याच्यावर. स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय. झाल्या 3 क्रांत्या, कोल्हापूर पासून ते याच्यापर्यंत. संत झाले पूर्ण, म्हणून मी 2च क्रांत्या म्हटलं, कोल्हापूर ते नाशिकपर्यंत. आता स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय. माणसाला जसं चालायला पाय, हात काम करायला, डोळे बघायला आणि विचार करायला ब्रेन, बरोबर आहे, तसंच 4 स्तंभ, कॉर्पोरेट सेक्टर, बिझनेस, ज्युडिशनरी, सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट, IAS ऑफिसर, पोलीस कमिशनर, SDO पोलीस कमिशनर स्टेटचे, डिस्ट्रिक्टचे, आणि प्रेस मीडिया. सांगा अडाणी लोक बसलेत का, किती शिकलेले होते सांगा. मी आज विचारणं तुम्हाला एक्झाम्पल देतो, किती लोक शिकलेले होते सांगा. कुत्रा आणि मांजर चिकन खाते, मी त्याला मातीचं चिकन बनवलं, पीस, त्याला कलर दिलं, ते खातात का? म्हणजे कुत्रा आणि मांजरापेक्षा खालच्या स्तराला आणून ठेवलं होतं तुम्हाला. हे म्हणतात 3000, पण त्याचा इतिहास आहे जास्त दिवस झालेत आमचं शोषण होत आहे. कोण शिकले होते? जे आलेले आहेत आर्य विदेशी यहुदी. हा मोगल आणि पंडितचा अवलाद सांगतो भारत आहे खोजमध्ये, आणि हा भागवत सांगतो हिटलरचा अवलाद, यहुदी, नाझी, 400% डिक्टेटर, आमच्या पैशाने झेड सेक्युरिटी फिरणारा हा आतंकवादी, देशद्रोही, काँग्रेस, BJP, RSS संघाचा आतंकवादी लोक जगातले. सांगा मला कोण शिकलेले होते, कोण बसले शिकलेले लोक, कोण बसलेत कॉर्पोरेट सेक्टरमध्ये, कोण बसलेत ज्युडिशनरीमध्ये, कोण बसलेत IAS ऑफिसर, कमिशनर डिस्ट्रिक्टचे, आणि कोण बसलेत प्रेस मीडियामध्ये. बरोबर आहे. निजामी मराठ्यांना काय पाहिजे, यांच्याकडे तर पिढ्याने पिढ्यापासून आलाय, यांचे पोरं तर सोन्याचे चम्मच झालेत. हे भूमिहार क्षत्रिय झालं. आता कूर बघा, हा पंडित जवाहरलाल नेहरू, हे आर्य पंडित लोकांनी, सगळेच 3% लोकांनी तुम्हाला आजादी मिळाली आहे का हे मी प्रूव्ह करतो. आणि सगळ्यात कोर जनसंघ, RSS आतंकवादी देशद्रोही संघटन. बघा कोण होता पंडित जवाहरलाल, आपला सरदार वल्लभ पटेल OBC, पंजाबराव देशमुख कोण होते OBC, कर्मवीर भाऊराव पाटील कोण होते गरीब मराठा, कोण होते यशवंतराव चव्हाण, 42च्या आंदोलनामध्ये नवरा बायको दोघं बिचाराला काठी लागली तर हे नाही झालं. हां, कोण होते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, कोण होते गाडगे महाराज, शिकले होते एखादी वर्ग,
कोण होते? केशवराव जेधे. या लोकांनी प्रेशराईज केलं नेहरूजीला. त्यांनी कालेलकर आयोगची स्थापना केली. पुण्यातलाच होता. ओबीसीसाठी 340 किलोमीटर. ऐका रे, गरीब मराठा आणि ओबीसीच्या लोकांना रिपोर्ट दिल्यानंतर नेहरूजी त्याला काय म्हणतो? आर्य विदेशी यहुदी या देशाचा दुश्मन हे जवाहरलाल नेहरूची फॅमिली. पंडित तर दुश्मन आहेतच ना. आजही बघा ना, मारायला तयार आहेत का ते म्हणतात हम बोले सो कायदा. बघा निजामी मराठ्यांनो, तुम्हाला जेल मिळव, तुमच्या प्रॉपर्टी आहे, कायदे किती कूर आहेत हे. तुम्ही गांडू मराठे आहेत, गांडू मराठे. असे तर मरणारच आहे रे. यानं रे आमचा भाऊ लढतोय एकटा. 32 डिग्री 4 PhD घेणाऱ्याचा खून रक्तोय 40 वर्षापासून. त्याला रिजाईन करायला लावला. त्याने रिपोर्ट प्रोड्यूस केलं. तर पहिली कुर्ता झालं. आणि बाबासाहेबांनी हिंदू कोड बिल, त्याच्यासाठी बाबासाहेबांनी रिजाईन केलं. पुतळे जाळलेत हिंदू कोड बिल आलं त्यांनी. आणि त्या कालेलकर आयोगाला बाबासाहेबांनी संविधान पुतळे जाळलेत. हे हिस्ट्रीचे दलाल भडवे लोक, लालची, यांच्यात धमक नाही आहे. अरे धमक तर त्यांच्यात होती. सांगतो मी धमकवाले कोण आहेत. हे गांडू आहेत सगळे हिस्ट्रीचे दलाल भडवे. कोणी दिले तुम्हाला PhD? कोणी इतिहास लिहिलाय रे? कोणी गाईड केलं तुम्हाला? आणि दादांनो 50 मध्ये बघा, कन्हैया म्हणून गुजरातचा एक चीफ जस्टिस ऑफ इंडिया होता. 1950ला काळा झाला होता तो. हा पंडित जवाहरलाल नेहरू जेव्हा प्राईम मिनिस्टर होता, त्यांनी त्याला, आणि मद्रास हायकोर्टचा अहमदी मोगलचा औलाद पाहिजे होता त्याला, पंडितला. कारण पंडित जवाहरलाल नेहरू कोणाची कोम आहे बघा? मोगल आणि पंडितची. काश्मीरमध्ये कोण होते रे? त्या बिचाऱ्याला डिझाईन केलं आणि मेला आहे तो 50 मध्ये 51 मध्ये बघा काढून. कन्हैया झाला, चालत नाही, बाबासाहेब नाही पाहिजे. 51ला रिजाईन केलं. 52ला कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीने जगातला सगळ्यात टॅलेंटेड विश्वरत्न पदवी दिली. पहिला इलेक्शन 52चं. आता मला सांगा, दुसरी कुर्ता, बाबासाहेब मुंबईमधनं उभे झालेत रिपब्लिकन पार्टीकडनं. हा काजोलकर दुधाचा धंदा करणारा, मजा बघा, त्याला उभं केलं. आणि बाबासाहेब 78,000 मतांनी निवडून आलं. मी नाही म्हणत, हा नड्डा म्हणतो आतंकवादी, देशद्रोही, नाझीचा औलाद, आर्य विदेशी ब्राह्मण, प्रेसिडेंट ऑफ, हा पार्लमेंटमध्ये म्हणतो प्रेसिडेंट, आतंकवादी, देशद्रोही, काँग्रेस, जनसंघ, RSSचा अध्यक्ष एकच आहेत ना रे हे? सांगा ना. अरे जनसंघाचा अध्यक्ष म्हणा, नाही तर याचा अध्यक्ष म्हणा. कोणी केली आतंकवादी, देशद्रोही, काँग्रेस, जनसंघ, RSS? कोण होता? लोकमान्य टिळक, बिपिनचंद्र पाल, लाला लजपत राय. 78,000 मतांनी निवडून आले, त्याला डिक्लेअर केलं. 14,000 पडले म्हणून. एवढ्या मोठ्या विश्वरत्नाला बेवकूफ बनवू शकतात. आणि खासदार झाले तर त्यांचे PA कोण झालेत रे? अरे कोण शिकलेले होते? आणि जे खासदार झालेत हे कोण आहेत? कोण चालवत आहेत? किती शिकलेले होते रे? 90% सांगा मला. अरे कोण चालवत आहेत मनुस्मृती? 3%च ना. हे आमच्या देशाचे मालक आहेत. चला कापूया यांना आता, कापूया यांना आता. हे माजलेत, हे 10% नाही वय. मरू आता, अति झालं आता. जग आहे आपल्यासोबत, जग. लक्षात ठेवा, जगाच्या पाठीवर कुठं असं अन्यायच असेल. आणि आत्ताच सांगतो मी, भागवतला सगळ्यांना सांगतो, चीफ जस्टिसला पण सांगतो, मुर्मूला सांगतो, आणि पोलीस कमिशनरला दाखवा तुम्ही अगोदर कुठं येतं, कुठं तुम्हाला आजादी मिळाली. आणि आमदार खासदारांचं कोण झालेत? हरामाचा पैसा कमवधंदा. 90% आम्ही टॅक्स भरतो. 56 मध्ये बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 56ला दीक्षा घेतली. कुठं? नागपूरला. बाबासाहेब नेपाळला गेले होते आणि बुद्धगयाहून आले 4 डिसेंबर 56ला परत. त्यावेळेस सेशन चाललं होतं. आणि 56ला 6 डिसेंबर अर्ली मॉर्निंगला या आतंकवादी, देशद्रोही, या भारताचा दुश्मन पंडित जवाहरलाल नेहरूची मावशीची पोरगी सविता कबीर, ह्या पंडित जवाहरलालची रखेल होती. बघा यांचा इतिहास. काय पाहिजे यांना? अरे हे आर्य विदेशी लोकांना काय आमच्या आया बहिणी पाहिजेत? काय केलं यांनी? अरे यांच्यापेक्षा कितीतरी पट्टीने आम्ही बुद्धवान आहोत. सांगा मला. मी आज विचारतो, भारतातले जेवढे शिकलेले लोक आहेत सगळ्यांना विचारतो मी,
काय केलं यांनी? बाबासाहेबांची 6 डिसेंबर अर्ली मॉर्निंगला तिने हत्या केली. हे डॉक्टर विलास खरासांनी सायन्स जर्नलमध्ये प्रूव्ह केलं. 5व्या वर्गात शिकू शकतो. विश्वरत्नाचा खुनी हे लोक. आता एक एक कुर्ता बघा ही, कारण 2 क्रांत्या इथं झालेल्या आहेत. 3 क्रांती कोल्हापूर आणि याच्यापासून. 56ला मराठवाडा हा हैदराबादमध्ये होता. तेली कुणबी कलार ओबीसी मधले जे शेतीवाडीवाले होते, ज्यांच्याकडे हजारो हजार एकर 1500 एकर जमीन, त्यांच्याकडे मुनीमजी गोरगरिबाच्या जमिनी लुटायला आणि त्यांच्या बायका ज्या होत्या त्या शूद्राच्या आणि पूजापाठ. असा एक माणूस पुसदचा उमरखेडचा हा शंकरराव चव्हाण, ओबीसी तेली कुणबी. ऐका, हजारो एकर जमीन. 48चा LLB झालेला, त्याला त्यांनी मराठवाड्याचं चीफ मिनिस्टर केलं. त्याचा पोरगा अशोक चव्हाण. बाप पोरांनी मिळून हा साईचा भक्त. अटल बिहारी प्राईम मिनिस्टर असताना साई महाराज बेंगलोरवाला तो तोंडात 50 ग्रामची चेन आणि हाकतो तिथून 50 ग्रामची चेन काढ. त्याचा भक्त आणि त्याचा पोरगाही भक्त अशोक चव्हाण. आदर्श घोटाळा, डिफेन्सचा ऑफिसर लोकांची आदर्श घोटाळा 80,000 करोडची जमीन हडप करून यांच्या ड्रायव्हरचा फ्लॅट, यांच्या घरी कपडे साफ करतात त्याचा फ्लॅट, भाजीपाल्याचा फ्लॅट. आणि पूर्ण मराठवाड्याला आज लाखो पोरी गायब आहेत. बलात्कार, कोंबड्या बकऱ्यासारखे कापत आहेत. तिथं कुठं आहे बीड परभणी? अरे कुठं आहे बीड पडे मराठवाड्यात ना? यांनी त्याला. आणि कुठं आहे हा आता सांगा, कुठं आहे? झालं. दुसरी कुर्ता 1 मे 1960ला विदर्भ हा आदिवासी बहुल एरिया. कोणी मागणी केली का? विदर्भ हा काळं सोनं आहे दादांनो, काळं सोनं. गोंदिया MP ची बाउंड्री पासून तर हैदराबादच्या बाउंड्रीपर्यंत काळं सोनं आहे. आणि त्यानंतर हा MP मध्ये हा आदिवासी बहुल एरिया. पॉवर स्टेशन ना फॉरेस्ट. 1 मे 1960ला त्याला इन्क्लूड केलं. कोणी मागणी केलेली नाही. दूरदृष्टी बघा यांची. आणि यांनी 60मध्ये जनसंघ RSSचा MP MLA लोकांना आतंकवादी टेररिस्टचं ट्रेनिंग देण्यासाठी जनसंघ RSSचं ऑफिस बनवलं. काँग्रेस जनसंघ RSSचं. खरं आहे का खोटं आहे? सेंटर प्लेस राज करायचं आहे ना. किती लोक शिकलेले होते रे. दुसरे कुर्ता डोकं बघा यांचं. आदिवासी पूर्ण भारतातल्या लोकांच्या जल जंगल हडप करण्यासाठी दिमाग बघा यांचं. डोकं किती चालतो बैमानीनं. फार सुपर. आता जे आणलं आहे ना, अरे तुम्ही मेले निजामी मराठा अशी अजूनही संधी आहे. जन आंदोलन करा. बाबासाहेबांचं रक्तच तुम्हाला आझादी मिळू शकतो. आम्ही तर मरायला तयार आहो. आमचा भाऊ महाराष्ट्रातला BJ कोळसे पाटील हायकोर्टचा जज 84 वर्षाचा आहे. बघा, हा सगळं पाहिलंय त्यांनी. कर्मवीर भाऊराव पाटील जेव्हा मरायला चालले त्यांनी सांगितलं, त्याच्या पोरीने प्रॉपर्टी मागितली, बोले बिलकुल नाही, दान करून टाकली. असे होते कर्मवीर भाऊराव पाटील. आणि असे आमचे BJ कोळसे पाटील आहे 84 वर्षाचे. आणि हे बघा, एवढं झाल्यानंतर यांचं डोकं नाही काम करत, कारण हे ॲडिकेट झालेले आहेत. गुलाम. राजकारण म्हणजे बलात्कार, खून, अन्याय, अत्याचार करणे आणि गोरगरीब लोक टॅक्स भरतात, तो पैसा खाणे. हे आले आहेत ना पैसा घेऊन. कारण मनुस्मृती झाले तेव्हा हे 10% लोक भूमिया राजपूत निजामी मराठे कधी गरिबी नाही पाहिली यांच्या कुटुंबांनी. आणि यांचं रक्त आहे, यांचं रक्ताचं नातं आहे हजारो वर्षापासून. तर हे 10% आमचे मालक होत का? अरे कुठं आहे रे आर्य विदेशी यहुदी? हिटलरपेक्षा 400 पटीने. अरे तुम्हाला कोणती उपमा देऊ? अरे कुत्रा तरी कमीत कमी असा असतो, मालकाला शेपटी हलवतो बघून. तुम्ही या देशाचे का मालक आहेत ना? आम्ही का रे 21व्या सदीमध्ये आहो. अरे 50 पासून जरी माणुसकीने वागले असते ना, हे सोन्याची चिडिया झाली असती. पण तुम्हाला दयामाय नाही आहे. आता आम्ही दयामाय नाही करणार. मी चॅलेंज करतो. आमच्या भावाने सांगितलं, तयार व्हा, कापून काढा यांना भारतातून. मरू अजून. 7,22,000 दिलं. भीमा कोरेगाव करायचे या महाराष्ट्रात. सगळे आतंकवादी टेररिस्ट बसले. कॉर्पोरेटर सगळे जुडे, म्हणजे पोलीस कमिशनर SDO पासून जज सगळे धुताडके. आणि नुसतं न्यायालय काढून आम्हाला हे करायला. आणि आतंकवादीचा कायदा आणला, महाराष्ट्र जनसुरक्षा कायदा. आणि बघा कीर्ता यांची 62मध्ये यांनी पूर्ण भारतातल्या आदिवासींना गुलाम करण्यासाठी, जंगल निर्मितीसाठी महाराष्ट्रामध्ये आदिवासी संशोधन केंद्र काढलं. आणि बैमान बघा किती काय. तर
गडचिरोली साईडचे 2-3 कास्ट, मराठवाड्याचे 2-3 कास्ट, पश्चिम महाराष्ट्रातले 2-3 कास्ट, सोलापूर साईडचे 2-3, खानदेशचे 2-3 आणि 10 गुजरात बाउंड्री महाराष्ट्रात 2-3 असे 14 जातीचे 13 आमदार होते, 2 खासदार. आणि हेड कोर हा मधुकर पिचड, पुण्याजवळचा, नारायणगाव जवळचा. किती बायका केल्या त्याने माहीत नाही. याचा नातेवाईक महादेव गोविंद गारे, ज्याचा जन्म 1939, 22 वर्षाचा होता. सांगा रे हिस्ट्रीचा दलाल भडव्या लोकांनो. नरेंद्र जाधवला विचारतो, आज 6 PhD घेतल्या आहेत, बाबासाहेबांचा देशद्रोही, संविधानचा देशद्रोही. मुंगवेकरला विचारतो, कसबेला, आणि हा श्याम मानव MSc झालाय म्हणते. सांगा, त्याला डायरेक्टर बनवलं. पुस्तक लिहिलं खरे आदेश कोण. बघा डोकं बघा यांचं. काय रे हिस्ट्रीचा दलाल लोकांना. कोणाचा इतिहास वाचला? कोण आहे तुम्हाला जेवढे डॉक्टरचं गाईड करणारे? कोण आहे ते? जगाच्या पाठीवर असा एखादी माणूस आहे का मी बलात्कारी, खुनी, मी 5,000 पासून आम्ही हे करून राहिलो. 50 पासून जेव्हा आले तर कोण शिकले होते? कोण इतिहास लिहित आहेत? आणि त्याला डायरेक्टर केलं. या 14 जातीच्या लोकांना, 13 आमदारांना, 2 खासदारांना यांनी आश्रमशाळा दिला आदिवासी. आणि चपराशीपासून तर साहेबपर्यंत त्याला शिकवलं. आणि आमचे लोक गुलाम. हा साहेब माल भेट. अरे कधी पाहिलंच नाही ना दादा. आणि यांना शाळा दिल्या. मास्तरीनबाई मस्त. सगळ्यांवर आरोप आहे. महिला हे आतंकवादी तर ते आतंकवादी नाही. काय व्याख्या आहे? आणि दादांनो त्यानंतर कुर्ता बघा, अशा पद्धतीने बसून पूर्ण भारतातले आदिवासींचं कुठंतरी आहे का 7%. आणि बरोबर यांनी चमचे लोक शोधून काढलेले आहेत, तेही सांगतो मी. आणि 64 हा मरण पावला. सांगा रे देशातल्या लोकांना, महाराष्ट्रातल्या विद्वानांनो, काय केलं या? हा मोगल आणि पंडित किती क्रूर. बाबासाहेबाचं खून केलं. बाबासाहेब निवडून आले, त्याला पाडण्याचा प्रयत्न केला. ओबीसीचं कालेकर आयोग नाकारणारा कोण होय रे? अरे कधी डोकं उघडेल रे महाराष्ट्रातला गरीब मराठ्यांनो. जरांगे पाटील आयोग जरा आरपारची लढाई लढायची. आपला भाऊ एकटा काफी आहे. या सगळ्यांना फुकट शिक्षण देतो, कर्ज माफ करतो. अरे एवढा पैसा या महाराष्ट्रामध्ये की जगातला सगळ्या श्रीमंत आहे. 9 स्टेटला पालू शकतो. आणि सगळे जगातले टॅलेंटेड याच महाराष्ट्रात आहेत. आम्ही नाही आहो यांच्यासारखे. हे एवढे निजाम्याचे शिकलेले आहेत, डॉक्टर, इंजिनियर, सायन्स. हे बघा कोकाटे सारखे PhD घेतलेले आहेत. बनबरे, कोकाटे, हा इंजिनियर. खेडेकर, याची बायको आमदार, नामदेवराव जाधव, बनबरे, रणजित, सगळे मेलेत. काय रे प्रवीण गायकवाड बोलणारे, खरं आहे का खोटा आहे विचारणारे, पुण्यातच असता हो. कुर्ता बघा यांनी लाल बहादूर, कोण झालेत? गुलजालनंदा हंगामी. लाल बहादूर शास्त्रीला यांनी ताशकंदला जेवून मारलं. अजून रिपोर्ट नाही आला 66ला. गुलजालनंदा 2 वेळचा हंगामी. त्याच्या मालकाने भांडं फेकलं. लोक म्हणे कोण आहे? बघा असे लोक होते. आणि आमचा भाऊ मलिक साहेब 26 लोकांना पहलगाममध्ये मारणारा हा ललित प्रभातने 19 मध्ये 40 पोरांना मारलं पहलगाममध्ये. आमचा भाऊ 5 वेळचा राज्यपाल मलिक साहेब, मिनिस्टर, खासदार. 300 करोडची घोष घेतलं नाही बिचाऱ्याने आणि मरून गेला तो. आणि त्या देवेंद्रला सोडून दिलं यांनी 19 मध्ये इलेक्शन जिंकायला. आणि त्या देवेंद्रनी पहलगाममध्ये महाराष्ट्राच्या 26 लोकांना मारलं. आणि हे मौत के सौदागर सगळे बसले आहेत. काँग्रेस, BJP, जनसंघ, RSS. करा अरेस्ट त्याला. निरंजन टाकलेला. 26 करोडची त्याची प्रॉपर्टी चंदीगडमध्ये आहे आणि 10 करोडची मनालीला. हा ललित प्रभा DG यांनीच त्या बघेलने हरामखोरा काँग्रेसचा त्यांनी आपल्या बापाला जेलमध्ये टाकलं. 22 काँग्रेसच्या लीडर लोकांना उडवलेले आहे त्या बघेलच्या जमान्यात. आणि 30 आतंकवादी नक्षल्यांना उडवले आहेत. हा कोच जिता आहे अजूनही. आणि आमच्या ह्या आया बहिणी जातात पाकिस्तान टेररिस्ट. अरे किती तुम्ही बैमान का? एवढं बदलापूरला कापला आमच्या पोरीबाळींना 3-3 वर्षाचं पहलगाम. हे इथलं कारण. हा बीड, परभणी हे पॉईंट नव्हते का? अरे किती तुम्ही गुलाम. पैशासाठी भुकेला. आता मरा ना. आता मरा. आम्ही नाही मरणार. आम्ही जिनेस कोम आहोत. 7,42,000 मेलेत. आजही रेकॉर्ड बघा. कोण गोरगरीब पायात चपला नव्हता, उपाशी राहत होतं, मेलो आहोत आम्ही. आम्ही गांडून आहोत, मर्द आहोत.
आणि 1 जानेवारी 1818 बघा कोण होते तर बैमान, जगसंत श्रेष्ठ संत परंपराचे बैमान, जिजाऊचे बैमान, छत्रपती शिवाजी महाराजांचे बैमान, संभाजी महाराजांचे बैमान, अहिल्याबाई होळकरचे बैमान. हे बघा, हा बघा आंब्यापासून पैदा झाला पडळकर. हा हरामखोर, काही शरम वाटते का रे तुम्हाला? आणि तो आमचा भोकणे डॉक्टर नागपूरचा, राज्यसभा. आणि त्यानंतर बघा यांची कुर्ता. 66ला इंदिरा गांधी झाली, माता होती भारत देशाची, इमानदारीने राजाच्या घरात जन्माला आली बिचारी, पण मानवतावादी होती, मानवतावादी. आणि एक हरामखोर आचार्य विनोबा भावे, हा कोकणातला हरामखोर, 20 वर्षाच्या पोरीसोबत खांद्यावर हात ठेवून यांनी कुटी काढली वर्धेला. आणि जेवढे काही ओबीसीचे लोक होते त्यांच्या जमिनी लुटल्या आणि सगळ्या हरामखोरांनी या वैश्य लोकांना बामणांना वाटलेल्या आहेत. आणि 20 वर्षाच्या पोरी 2 याच्यासोबत झोपत होता. हरामखोर बलात्कारी खुनी. बघा हे आचार्य विनोबा भावे. 7-12 काढून मला खोटं असेल तर 1% बी खोटं. किती क्रूर लोक आहेत हे. आणि 66ला जेव्हा इंदिरा गांधी झाली दादांनो, इंडिकेट झाली. आणि इंदिराजींनी प्रायव्हेट बँकला नॅशनलाइज केलं, कितीतरी अंडरटेकिंग काढलं, आणि दादांनो गव्हर्नमेंटचे ऑफिस काढले. आणि 67ला आमचे नाचचे लोकांनी, आमच्या आया बहिणींनी जेलमध्ये गेले. मानवतावादी होती बिचारीने. विश्वरत्नचा पुतळा पार्लमेंटच्या गेटच्या समोर, आरक्षणचे जनक शाहू महाराजांचा पुतळा, राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेचा पुतळा, आणि शूद्र राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा 24 मध्ये यांच्या 400 सीटा येणार होत्या, काढून फेकलं. आणि हे संविधानचे देशद्रोही लोक दीक्षाभूमी सुद्धा विकून टाकली. अरे 30 वर्षापासून होत आहे. कालचा व्हिडिओमध्ये बघा, एक होट केल्यानंतर 1.5 मिनिटानंतर दुसरा होट ॲड होतो. तर मला सांगा रे, मी विचारतो तुम्हाला, त्याच्या बाउचरमध्ये लिहिलेला आहे ईव्हीएम मशीनचा. तर मला सांगा 7 ते 10 म्हणजे 600 मिनिटं, तर 1 मिनिटाला 1.5 मिनिटाला मिनिमम लागते, मिनिमम. तर 400 होट झाले. कुठून येतात ते 2000 वोट? तुम्ही शिकले होते का? कुठं आजादी मिळाली सांगा रे, मी विचारतो आज. आणि राजकारण म्हणजे काय आहे सांगतो मी तुम्हाला. चपराशीला 5 वर्ग. ऐका रे, सगळ्यांनी ऐका. 145 करोड आणि 100 करोड जनता भारतातली. चपराशीला 5 वर्ग, हा क्लर्कला 10 वर्ग. आता राजकारण म्हणजे ग्रामपंचायत, नगर परिषद, कॉर्पोरेशन, आमदार, खासदार आम्ही निवडून देतो. काय क्रायटेरिया आहे? आता हे बलात्कारी, आतंकवादी, देशद्रोही, काय यांचा धंदा आहे मनुस्मृतीचं? हा तर श्रेष्ठ आहे, देवाचा अवलाद. आता 33 कोटी झाले स्वातंत्र्यानंतर. हा काय केलं यांनी? आमच्या आया बहिणींचं भोग करणे, जो यांच्या विरुद्ध त्याची हत्या करणे, बरोबर आहे. तर यांनी काय केलं? डिस्ट्रिक्टचा जो गुंडा, मोवाली, बलात्कारी, आणि त्याच्यात तुम्हाला सांगितलं विदर्भ मराठवाड्यातले तेली, कुणबी, कलार हे दारूचा व्यवसाय करणारे, आणि सोनार हा तर कधी गरीब राहतच नाही. बलात्कारी, खुनी, आतंकवादी, देशद्रोही डिस्ट्रिक्टचा तो बनला खासदार. अरे आपले मित्रच पाहतील का नाही हे बलात्कारी, खुनी? बरोबर आहे का? हे शिकले होते का? एवढा मोठा तो शंकरराव चव्हाण सारखा माणूस, तो साई महाराजाला मानतो, जो ढुंगणातनं चैन काढतो ना तोंडातनं काढतो, साई भक्त आणि त्याचा पोरग. डिस्ट्रिक्टचा गुंडा, मोवाली, बलात्कारी हे जे आहे तेच पाहतील ना. तो बनला कॉर्पोरेटरचा मेंबर, पुन्हा मुंबई. तहसीलचा आमदार गुंडा, मोवाली, बलात्कारी. कारण हे ज्याला बनवले त्याला ऑर्डरप्रमाणे. कोण आहे? काँग्रेस, जनसंघ, RSS. आतंकवादीचं ऑफिसचं कुठं ट्रेनिंग मिळते? खरं आहे का खोटं आहे? कोण चालवत आहे देश? कोण आले आहेत? आर्य विदेशी यहुदी. 3000 वर्ष झाले म्हणतात. कोण चालवत आहे देश? कोणी केली मनुस्मृती तयार? आता किती समजून सांगू कोणत्या भाषेत? तुम्हाला तर कुत्र्याला आणि मंजरीला अक्कल आहे, तेवढी अक्कल नाही. आज जर 85 करोड 5 किलोनी 13 पोरं फिरत आहेत, जिथं नंगा साधू दारू पाणी पिऊन ह्या बहुजन समाजाचे डॉक्टर, इंजिनियर, सायंटिस्ट, नरेंद्र जाधव, मुंगवेकर, कसबेकर, शाह मानव, आणि हे आमदार, खासदार तर नुसतं पैसा पाहिजे यांना, आणि बायका पाहिजेत बहुजनांच्या. हा, आणि हे यांच्या घरात आमदारांचे पिये. मालदारकडे लक्ष राहते ना. का क्षत्रिय जे होते ते शिकले होते का?
10 बायका करायचे. बघा सागा, बघा सगळ्याचे रेकॉर्ड बघा. 600 राजे होते. तर दादांनो मला सांगा, झालं हे आपल्या यांच्या याच तोडीचे घेतील ना गुंडे, मवाली, बलात्कारी. आणि खेड्यापाड्यामध्ये गरीब लोक राहतात. संध्याकाळ झाली, दारू प्याले का तो सरपंच म्हणते आंध्र त्याची परगी ओढून. खेड्यापाड्यामध्ये बिचारे कोणी कमवत नाही, उपाशी राहतात, कोणाला मागतात. अरे स्वाभिमानी हा बॅकवर्ड क्लास. तुमच्यासारखा गांडू नाही, शरम नाही आहे तुम्हाला. निजामी मराठाच्या औलादांनो शरम नाही वाटत का रे? एकटा लढतोय जरांगे पाटील, हिम्मत नाही हारायचे. कापून काढू यांना आता, अति झाला आता. जगाच्या पाठीवर असं आहे का रे कुठं ब्रह्मा? आणि 1 महिन्याच्या याच्यामध्ये पार्लमेंटमध्ये बिल आणलं ते चुपचाप बसले. ज्याला वाटेल त्याला केस करा, 1 मध्ये जेलमध्ये टाकलं का तुम्हाला हाकलून लावणार तरी तुमचे डोळे नाही उघडत आहे. काय रे पोलीस कमिशनर, कुठून पैदा झाले तुम्ही? ज्या ICC सोबत पोलीस सोबत सगळ्यात जास्त अन्याय आहे महाराष्ट्रात. कोणी मागणी केली होती का? त्याच्यानंतर बघा हे लोक, बरोबर आहे, कुत्र्या आणि मांजरेपेक्षा सुद्धा अक्कल कमी आहे. जे PhD झालेले आहेत या बहुजन समाज संविधान आहे, हे संविधानाचे देशद्रोही लोक आहेत. सांगा कोणी सिलेबस तयार का, कोणी तुम्हाला गाईड केलाय? 71ला इंदिराजींनी बांगलादेश जिंकून दिलं. 72ला ड्रॉट आला, हिम्मत नाही हारली. अरे आमची आई होती ती मर्द होती, मर्द. यांच्यासारखी गांडू न होती, बापासारखी हरामखोर विश्वरत्नाचा खुनी. आणि बघा किती पाप केलं त्यांनी, हे आर्य आणि मोगलची औलाद. आणि 72ला ड्रॉट आला, लाल ज्वारी खाली. आणि 73ला पेरियार मरण पावला. बघा पेरियारनी निडलपासून मिसाईल. APJ अब्दुल कलाम अतिशूद्र, कन्व्हर्टेड झालेला मुसलमान, सर्व्हिस केली मिलिटरीमध्ये. इस्रोचा प्रेसिडेंट, 2 वेळा प्रेसिडेंट ऑफ इंडिया. 19 ऑगस्ट 2020ला वर्ल्ड सायंटिस्ट ऑर्गनायझेशन, वर्ल्ड असं स्वागत केलं दादांनो. आणि काय घेऊन गेला? घेतले का पाचक पैसे? आणि बघा ना किती पैसा आहे या देशात. तो ऋषी सुनेक पडल्यानंतर 24 लोकांकडे किती पैसा आहे. अरे एकाचं काढा, एकाचं. हा महाराष्ट्र जगातला श्रीमंत आहे आणि सगळ्यात जास्त अन्याय त्याच्यावर या महाराष्ट्र होत आहे. आणि त्यानंतर KR नारायण, DSCची पदवी घेणारा बाबासाहेब, तो जेव्हा प्रेसिडेंट झाले दादांनो, 3रा व्यक्ती बहुजन नायक कांशीरामजी, त्या ऑफिसमधनं मी निघालो आहे. बघा डॉक्टर मामा देशमुख 1934 या 35चं मयत काढली. 1969ला आतंकवादी देशद्रोही काँग्रेस जनसंघ आरचा हिटलरच्या अवलादांनी भ्याला नाही, मयत काढली तरी भ्याला नाही. नाही केलं प्रकाशन कोणी. स्वतः प्रकाशन 10 लाख पुस्तकं विकली. कांशीरामजी सोबत स्टार्ट टू एंड पर्यंत राहिलेत. कमीत कमी 40 वर्षापर्यंत त्यांच्यासोबत राहिलेत. आणि कांशीरामजी एकटे बिचारे जेव्हा नारायणन साहेब झालेत शूद्र, DSCची 2री डिग्री घेणारे, कोण? बाबासाहेबांनंतर इंग्लंडवरून. दादांनो कांशीरामजी आप महान आहे. गेटपर्यंत आणून सोडत होते. आणि आमचे मामा देशमुख साहेब 89 वर्षे, आत्ता मेले 4 महिन्यात, हिम्मत नाही, 10 लाख पुस्तकं विकली. सुन लो रे हिस्ट्री के दलाल और भड़वे लोगों, तुम्हारे में दम नहीं है. नॉलेज के ऊपर अपने समाज के लोगों को न्याय देने की हिम्मत. तुमको चाहिए हराम का पैसा, बलात्कार, खून, अन्याय, अत्याचार. कौन है रे, कौन राज कर रहे? पूछ रहा हूँ हिस्ट्री के दलाल भड़वे लोगों. कौन तुमको पढ़ाया, कौन तुमको गाइड किया, कौन सिलेबस बना रहा है आज भी भारत का? ऐसे महान कांशीराम जी ने मरे हुए के कपड़े पहना. और उसी डिपार्टमेंट से मैं निकला हूं, ख्याल में रखना है. मैं भी इंजीनियर था. मौर्यवंशी, नागवंशी, कांशीराम ने मरे हुए कपड़े पहने, वही कपड़े धोते घाट के. उसके बहन तक को नहीं मिलने दिया. कभी बैंक अकाउंट ओपन नहीं किया. और नारा लगा रहे हो? अरे कांशीराम ने नारा लगाया, तिलक तलवार तराजू, मारो सालों को जूते 4. जगाया पूरे नॉर्थ को उसने. 85 भाग हमारा है. और आज नारा क्या? कांशीराम गुलाम समाज पार्टी. हाँ, हाथी चलेगा, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य पुंगी बजाएगा, शर्म नहीं आती. अरे 30 साल तक फ्रॉड इलेक्शन लेकर. बघा दादांनो, फ्रॉड इलेक्शन 99 पासून. आणि या अटल बिहारी यहुदीच्या अवलादाने पेन्शन बंद केलं. रक्त देतात ते बाउंड्रीवर. किती क्रूर लोक आहेत. आणि दादांनो त्यानंतर बघा, PB सावंत पुण्यात राहत होते, सुप्रीम कोर्टचे जज.
कांशीरामजीला एका प्रेसवाल्याने असं त्रास मारली एक जमून, जिवंत आहे अजूनही. काय म्हटलं पी सावंत, मागच्या वर्षी मरण पावलेत. कांशीरामजी खरे शिवाजीचे अवलाद, कर्मवीर पाटीलच्या अवलाद, आणि खरे आमचे बीजे कोळशी पाटील 84 वर्षाचे आहेत. ऐका त्यांच्याकडनं हिस्ट्री सगळी. कांशीरामजी डरना नाही आहे. लावलं का कोणाची हिंमत झाली का कांशीराम हात लावायची? आणि हे गांडू कांशीरामच्या नावाने बोला ना, गुलाम, शरम नाही वाटत? पैसा पैसा नाना, 7 महिने अगोदर कॅन्डिडेट, पैसा पैसा पैसा. असे महान कांशीरामजी होते. त्यानंतर 73ला मरण पावलेत पेरियार. हे आतंकवादी देशद्रोही शिकलेल्या लोकांची संघटना BMS आणि AIDF, कोणाची संघटना आहे? 100 शाखा आहे त्यांच्या BMSच्या. स्ट्राईक केलं. जॉर्ज फर्नांडिस कम्युनिस्ट ललित नारायण मिश्राला बॉम्बस्फोटमध्ये उडवलं, तंग केलं. 25 जून 1975ला इमर्जन्सी लावली. कोणाला घातक होती इमर्जन्सी? हा बाळासाहेब देवडस पाया पडल्या इंदिरा गांधीचा. ही महान होती इंदिराजी. आणि बघा हा हरामखोर जयप्रकाश नारायण आणि RSS जनसंघ ढंडोरा पिटला इमर्जन्सीसाठी. बघा नॉर्थचे कर्पूरी ठाकूर, चरण सिंग चंद्रशेखर, लल्लसिंग यादवला मारून टाकलं. शरद यादव किती टॅलेंटेड होते. रामविलास पासवान, मुलायम सिंग यादव, कांशीरामजी, त्यानंतर लालू प्रसाद यादव अजूनही जिवंत आहेत. OBCचा रथ रोखणारे, इमानदार, पेपरवर चोर. आणि हे चोर बघा, बलात्कारी, खुनी, अन्य अत्याचारी. इमर्जन्सी लावली. हा सिंधी बच्चा आलेला जेठमलानी, आणि याला आतंकवादी टिकलं अडवाणीला पाकिस्तानने. याचं रथ, हा OBC होय? यांना फुकटाच्या जमिनी दिल्या आहेत. शरणार्थ तुम्हाला मिळालं का रे? आज 45 वर्षापासून आमच्यावर अन्याय होता, खोटे आदिवासी म्हणून. आणि दादांनो इमर्जन्सी लावली. त्यानंतर 76ला बघा इंदिराजींनी, हे जे आमचे शूद्र अतिशूद्र सगळे टॅलेंटेड होते नॉर्थमध्ये, जातीवाद आणि धर्मनिरपेक्ष या ॲड केलं तिने. आणि दादांनो इंदिराजी ही समजायला लागली होती. आणि 76ला कांशीरामजीने, राम हेडव साहेबांनी समजून दिलं इंदिरा गांधीला, खोटे आदिवासीने खरी तिने एरिया रिस्ट्रिक्शन हटवलं पूर्ण्याचं, मानवतावादी होती. 77ला जनता दल, जनता पार्टीची गव्हर्नमेंट आली. RSS जनसंघ होतं. जगजीवन राय साहेब एवढे टॅलेंटेड, त्याच्या पोराच्या नावाने ह्या पंडित देशद्रोही हत्यारे हे फॅमिली, पंडित फॅमिलीने नॅशनल बदनाम केलं. आणि त्यानंतर यशवंतराव चव्हाणची डेड बॉडी आली. संतोष शिंदे 84मध्ये इंदिरा गांधीसोबत होता तो. आणि कोणाची गव्हर्नमेंट आली? हा ब्राह्मण मोरारजी देसाई. आणि हे जे आमचे होते SC STचे टॅलेंटेड लोक त्या काळात, त्यांनी मंडल कमिशनची स्थापना केली. पंडित होता हा पण. आणि त्यांनी मंडल साहेबांना सांगितलं रिपोर्ट द्या. तेव्हापासून यांची फाटली. पहिले बदमाशी कोणी केली? पहिले बदमाशी हा मोगल आणि पंडित जवाहरलाल नेहरू, बदमाश, बाबासाहेबाचा खुमी. बघा किती दुश्मन. OBCचा दुश्मन. कालेरकरला म्हटलं रिजाईन कर, संडा साफ करेल का? हिंदू कोड बिल, आमच्या आया बहिणीचा दुश्मन, रंडीबाज. बघा ना बायप्सी कोण होती त्याची रखेल तर. आणि त्यानंतर बघा दादांनो, हे संपले होते. हा हिटलरचा अवलाद शरद पवारनी वसंतदादाची गव्हर्नमेंट पाडली. कारण निजामी मराठा, बरोबर आहे का? यांचं रक्ताचं नातं आहे. आणि जनसंघ काँग्रेस RSSची आली. पुरोगामी लोकशाही आडे. हा बांधकाम मिनिस्टर, हा लाथ मारणारा नितीन गडकरी, धापेवाड्यातलं, आमच्या समाजात लहानसा मोठं झालाय ना, आणि लाथ मारतो म्हणते. आणि दादांनो हा चीफ मिनिस्टर झाला, हिटलरचा अवलाद, जनसंघ काँग्रेस ना RSS, बरोबर आहे. 78ला 79मध्ये परत निवडून आली इंदिरा गांधी, इंदिरा काँग्रेस. आणि 80मध्ये TV आलं. 81मध्ये 1,10,00,000, बरोबर. 51, 61, 81 2 खासदारचे 4 खासदार हे झाले ज्यांच्या ब्रह्माच्या आईजवळ झोपले होते. ब्रह्मा यांचा बाप.
13चे 25 खासदार, हे 25 आमदार आणि सगळे तेच एका घरात आमदार खासदार आणि 6,000 करोडचा घपला केला. आणि हा वामन मेश्राम याने अखिल भारतीय आदिवासी संघटन काढून प्रवीण गेडाम भद्र त्याला अध्यक्ष केलं. आणि हा संभाजी ब्रिगेडसोबत आज 48 वर्षापासून बसून हा आम्हाला स्टेजवरून म्हणतो तुम्ही खोटे आदिवासी आहे. यांची प्रोटांची संघटन, कितीतरी संघटन आहे त्याच्यात, याच्यात 2-4 निजाम्याचे लोक आहेत आणि बाकी खापर्डे साहेब म्हटलं तर SC के लोग ये वेश्या व्यवसाय पैसे के लालच में अपने माँ बहन से वेश्या व्यवसाय करत. खरं ठरलं केलं का OBC जन आता पळतोय. 48 वर्ष झाले. सांगा 1,10,00,000 आणि 84 मध्ये. अरे अच्छा, यांनी काय केलं? हे जे आमदार खासदार आहेत, हे बाबासाहेब तर शूद्र थे, ढोराचं मांस खात होतात. दुसरा जातो, अरे बाबासाहेबांनी पाप केलं, त्या रावनी काढलं. कारण यांच्या शाखा आहेत 100 शाखा, आतंकवादी देशद्रोही आणि यांचेच आमदार. आणि हे बलात्कारी खुनी आणि हे बलात्कारी खुनी. हरामाचा पैसा. आम्ही 90% टॅक्स भरतो. किती शिकलेलो होतो. आज ही परिस्थिती आहे. 85 करोड आणि 13 करोड आणि हे आमचे 60 करोड जातात गुचं पाणी प्यायला, जे संविधानाने झालं मारणारा नाही. देव मानतात त्यांना, कारण त्यांनी गुलाम करून ठेवला आहे ना. हे PhD झाले हिस्ट्रीचे. कोण आहेत? कुठं मिळालं आहे स्वातंत्र्य? आणि दादांनो, हे प्रकाश आंबेडकरनी अकोल्यामध्ये 500 करोड खाल्लेत. तो म्हणतो शरद पवार हिटलरचा औलाद जातीय दंगा करते. तो राणे म्हणतो किती नवरे पाले त्याने तर, हा मस्जिद में घुस के मारेंगे, हे मुसलमान आतंकवादी आहे. हा वामन मेश्राम म्हणतो हे ते खोटे आदिवासी आहेत, हे खोटेवादी आहेत. नाही तुम्ही आम्हाला विचारता 50 प्रूव्ह करा. आणि हरामखोरानं तुम्ही काय या देशाचे नागरिक आहेत का रे? जगाच्या पाठीवर आहे का रे? अरे जग बघते, जग तुमची कत्ल करणार आहे. आता अजूनही सांगतो, माफी मागायला तुमच्या घरात बसा. हा देश आमचा आहे. आणि या निजामी मराठा सांगतो तुम्ही अशी मरणार आहे, अशी मरणार आहे. बघा कायदा आणलेला आहे. अजूनही संधी आहे. या महाराष्ट्रात बाळासाहेब आंबेडकर एकटे लढत आहेत. आम्ही मरू त्याच्यासाठी. किती अन्याय त्याच्यावर करणार. आणि या मंडल कमिशनला हे करणार आणि मुसलमान आतंकवादी असा प्रचार. बघा यांनी प्लॅन केलं. भिंद्रनवाले कांड, गोल्डन कांड 84 मध्ये. इंदिरा गांधीचं लेक्चर आहे, इस देश की उन्नति के लिए मेरा खून का एक एक बूंद काम में आएगा. कारण त्या बिचारीला माहीत होतं माझी हत्या होणार आहे म्हणून. सांगा खरं आहे का खोटं आहे? मानवतावादी होती. आणि हे कांड केलं भिंद्र. कोण आहे? RK धवन, याचा यहुदीचा औलाद. कारण यांना मंडल कमिशनसाठी म्हणून यांना हे सगळं करायचं होतं. कारण मेन जे आहे ते मंडल कमिशन आहे. 52% लोक. आणि हा जो RK धवन यहुदीच्या औलादने प्लॅन केलं आणि तिची हत्या 2 त्याच्या सेक्युरिटीकडनं केली. इंदिरा गांधीला पहिलेच माहीत होतं, कारण ती मंडल कमिशन लागू करणार होती दादांनो. आणि काय म्हणतात याला? खलिस्तानी. आमचे भाऊ देशासाठी खून देतात. आणि असले आतंकवादी देशद्रोही जगातले टेररिस्ट हे 3% लोक. कोण चालवत आहेत सांगा मला समजून द्या. सांगा रे महाराष्ट्रातील लोकांना. सगळ्यात टॅलेंटेड आहेत. तुम्ही कुठपर्यंत गप्पा बसता रे? जनता तुमचं तोंड उघडेल. आता नेट आलंय, जगामध्ये असा अन्याय अत्याचार आहे का? आणि त्यानंतर तिची हत्या करून बघा कोण लोक इन्व्हॉल्व होते. हे BMS, AIDF आणि हे सगळे यांच्या ब्रांचेस. मारलं बिचाऱ्या आमच्या गरीब ज्याला हिंदू म्हणतात बॅकवर्ड क्लासच्या लोकांना, आणि हे खलिस्तानी म्हणतात त्यांना कापून काढलं. असं आता यांना कापून काढू आपण. लाखो लोकांची कत्ल केली. आणि दुसरे कुर्ता बघा यांची. तो झाला कोण? फिरोजशाह गांधीचा पोरग. फिरोज गांधीचा पोरग. 2 पोरं. इंदिराचं मिस्टरचं नाव. मोगलच्या औलादनं पंडितच्या औलाद. हे काश्मीरचे. बघा कुठं होतं काश्मीर? हा कुणाला लागून आहे? हा पाकिस्तानलाच लागून आहे ना. हा पायलट होऊन प्राईम मिनिस्टर झाला. याला नेलं पुष्पशृंग अयोध्येला. राम त्याचा दरवाजा उघडायला लावलं. तिथं मूर्ती ठेवली हिंदू मुस्लिम करून. आणि 700 वर्ष राहिला जिज्जा, तेव्हा नाही होता तो आतंकवादी. याच महाराष्ट्रात औरंगजेबच्या हाताखाली यांनी केलं जिज्जा. आणि आता 25 मध्ये हा हरामखोर हिटलरचा औलाद लखनौला मौलाना लोकांना बोलवतो जिज्जाची आठवण झाली आहे भागवतला. अरे कापून काढा, तयारी करा, असे मरायचं आहे आता.
जगाच्या पाठीवर आहे का असं? आम्ही काय इथं का मरायला तयार झालो का? अरे पुढच्या पिढीसाठी करू. आता दाखवा मला भारताचं, महाराष्ट्र लोकांना कुठं तुम्हाला आझादी मिळाली. आणि यांनी 85 मध्ये आतंकवादी देशद्रोही अटल बिहारी वाजपेयी, मनोज सिंग भी जिता आहे, आर्याचा औलाद काँग्रेसमध्ये. कोण आहे ते? अरे काँग्रेस बीजेपी अलायन्स कोण आहेत? अरे एकच आहे ते, एकच. आणि हा प्रकाश कारत कम्युनिस्ट, काय म्हटलं मी, जॉर्ज फर्नांडिस कोण होता? बघा हे कसे आहेत. आणि यांनी ईव्हीएमचा प्रस्ताव पास केला 85ला. आणि हा 84ला कांशीरामजीने 14 एप्रिलला सुरुवात केली बीएसपीसी. मारो सालों को जूते चार. आणि अटल बिहारी वाजपेयी म्हणतो मेरे पैर में 2 कांटे है, एक मुलायम सिंह और एक कांशीरामजी. आणि मुलायम सिंग यादव आणि कांशीरामजीने त्या बॅटिन क्वीनला अर्जुन सिंग व्ही पी सिंग साहेबांनी इन्सानियतमध्ये आणलं. त्या बिचारीची मयत उचलली, 2001 मध्ये मारून टाकलं दिवसा ढवळ्या. देखले अखिलेश तेरा बाप, आणि तू देख ब्राह्मण क्षत्रिय वैश्य, गू का पानी पीने वाले गुलाम, पूरा का पूरा क्षत्रिय का भरा हुआ है. सुन ले लक्ष्मण यादव, सुन ले गुलाम, गू का पानी पीने वाले सब हिस्ट्री वाले. अरे मैं पढ़ाता हूँ ना तुमको, बताओ ना किधर आज़ादी मिली है, किधर है रे ब्रह्मा? अरे अकेला कांशीराम साहब था, साइंस पढ़े थे, साइंस. तुम गुलाम हो, गांडू लोगो, तुमको हराम का पैसा चाहिए पॉलिटिक्स पे. बलात्कार, खूनी, अत्याचार, कौन चला रहा है रे पॉलिटिक्स? कौन है रे ये आर्य? है क्या रे इस दुनिया के अंदर में ब्रह्मा कहीं पैदा हुआ? गांडू लोगो कंगन पहनो ना. अरे अकेला कांशीराम जी था, मर गए लेकिन घर में नहीं गए, उसके बहन को नहीं, वो भी पार्टी गुलाम निकली, स्वार्थी. और तुम भी गुलाम निकले. कौन है रे ये आर्य विदेशी? इस देश के मालक है ये 10%. और ये कहाँ मिले रे आजादी? आणि 89 मध्ये जेव्हा हे आलं तेव्हा तो काय म्हणतो, दादा 1 रुपया टॅक्स येते, 10 पैसे खातात, हे 10 पैसे खर्च करतात, 90 पैसे खातात. मी आलो 15 पैसे. 89 मध्ये व्हीपी साहेबांनी मंडल कमिशन, आणि नंतर चंद्रशेखर आणि हा हरामखोरा कपिल सिब्बलने पूर्ण युनिव्हर्सिटीमध्ये आर्य लोकांना भरलं. किती बदमाश आहे चिदंबरम, सगळे बदमाश. प्रणब मुखर्जी. आणि 91 मध्ये बघा त्याला मारलं राजीव गांधीला, पेरियारच्या नावाने, डीएमकेला बदनाम करण्यासाठी तमिळच्या नावाने. आणि सगळ्यात बदमाश हा यूपीएचा नरसिंगराव, हरामखोरने जे जेलमध्ये नव्हते गेले, खोटे सर्टिफिकेट दिले 85चं, 10-10, 20-20 हजार रुपये. हा नरसिंगराव रामटेकमध्ये निवडाला. माझा गावचा उमरेड रामटेकमध्ये किती लोकांना यांनी सर्टिफिकेट पेन्शन दिलं, हरामखोर. आणि याला मेजॉरिटी नव्हती, संपली होती काँग्रेस बीजेपी अलायन्स. याने गेट करार केलं, सगळं विकलं, शेतीपासून, अंडरटेकिंगपासून, गव्हर्नमेंटच्या ऑफिसपासून. का तुम्ही शिकलेलेच नव्हते? तुम्ही जे प्रेस मीडिया, गोदी मीडिया किती शिकलेले होते? अरे आज ही परिस्थिती आहे. 85 करोड आणि 13 करोड हे, आणि हे 60 करोड गूचं पाणी प्यायला शिकलेले आहेत. हे संविधानाला मानत नाही, हे त्याला म्हणतात. कारण यांना गाईड करणारे, डॉक्टर करणारे कोण लोक आहेत? अरे आना ना, कुठं आहे तर ब्रह्मा? मेरे देश के लोगों, अभी मेरी बेटी और मेरी बहू प्रेग्नेंट है ना, लड़की होती इनको भोग के लिए, लड़का होता गुलाम. अरे ऐसे मरना, ऐसे मरेंगे. 2 क्रांतियां हुए 1942 में, 7,22,000 लोगों ने, और हिमा कोरिमा बेबी डरे नहीं, काटेंगे अभी इनको. मैं सुप्रीम कोर्ट को बोलता हूं, अगर आपने एक्शन नहीं लिया, ऐसा भी मरना है, ऐसे भी मरना है. अकेला भाई हमारा है. अरे क्या है ये? महाराष्ट्र में पुलिस कमिश्नर 3 साल को बेटी के साथ काट के बलात्कार करके खून कर रहे उसका. बदलापुर में इंसान को काट रहे कुत्ते बिल्ली जैसे. ये हरामखोर पुलिस कमिश्नर एसडीओ, हाँ, और ये जज, इनके कार्यकर्ता जज बन रहे. अरे हम क्या मरने के लिए हुए? और कायदा लाया, महाराष्ट्र जनसुरक्षा कायदा. काय रे निजामाच्या लोकांना खोटा आहे का रे? और ये नरसिंगरावनी यांनी काय केलं बघा, ओबीसीला क्रिमिनल लावलं, मेजॉरिटी नव्हती, शिबू सोनला जेलमध्ये टाकलं यांनी. 94ला 114 गोंड गोवारीला मारले. आणि बघा हे हिंदू मुस्लिम कांड कोण आहे ते 92चे, कोणाची गव्हर्नमेंट होती? काँग्रेस राष्ट्रवादीची. हे ठाकरेचे औलाद दुश्मन, केशवराव ठाकरेचे आणि बाळासाहेब ठाकरेचे औलाद. कोणी काढली ही शिवसेना? हा होय हिटलरचा औलाद. याची पोरगी सुप्रिया सुळे हे बाळासाहेब ठाकरेच्या बहिणीच्या पोराला दिलेली आहे. बघा खरं आहे का खोटं आहे? तर सगळे नात्या गोट्यातले सगळे कटपट, पण यांचीच गती जास्त होणार आहे. आम्ही नाही ऐकणार.
आम्ही भागीदारी मोर्चाचे ना आमच्या भाऊ, अरे मरून जाऊ आता, आम्ही तर भेट नाही. 30 वर्ष झाले फ्रॉड इलेक्शन. अरे ते ईव्हीएम वाले म्हणतात की एक होट झाल्यानंतर 1.5 मिनिटानंतर दुसरा होट ॲड होतो. कुठून आले ते होट 2-2 हजार? आणि आता कायदा आणला हा, आणि हे बसलेत शिक्षण सम्राट, हा सगळे सम्राट, आणि यांच्या घरात बघा ना किती पैसा येतं. काका मामा चाचेचा गुंडे मवाली बलात्कारी खुने कुठं मिळाले आजादी? आणि 93 मध्ये शुभूषणात टाकलं, 94 मध्ये आनंद मार्गसाठी हत्यार आलेत, 96ला यांनी 13 दिवसाची गव्हर्नमेंट पाडली कांशीरामने. देवगौडाची सपोर्ट केला, खिस्ताबी त्याची धोती सोडली. नंतर इंद्रकुमार गुजराल आणि 99ला अटल बिहारी फ्रॉड इलेक्शन घेऊन यांनी बंद केलं पेन्शन लखता देतात त्याचे, आणि तो हरामखोर अरुण शौरी, आणि पूर्ण फ्रॉड इलेक्शन. 4 मध्ये आली, हा शरद पवार हिटलरचा औलाद म्हणतो. सोनिया गांधी विदेशी आहे. बघा सुषमा स्वराज मेली, जेटली मेला कॅन्सरनी, तो गोव्यातला चीफ मिनिस्टर विलासराव देशमुख कॅन्सर, आमचा हा तासगावाला छोटावाला हा. आणि त्यानंतर 13 मध्ये सुप्रीम कोर्ट मला इट इज नॉट फेअर फिर व्होटिंग मशीन, पूर्ण फ्रॉड. 14 मध्ये कोण आले रे? त्यानंतर लक्ष्मी शुक्ला पेगॅसस, हा विठ्ठलराव विखे पाटील, त्याचा पोरगा पोषण लीडर. आणि 1 जानेवारी 1860ला भीमा कोरेगाव काढ, कोण होया? हा हिटलरचा फडणवीस, आणि दुसरा हिटलरचा औलाद हा निजामी मराठा शरद पवार, आणि तो आंब्याचा रस पासून पैदा झालेला भिड्या आणि एक बोट्या. आनंदराव तेलटुपे सारख्यानं टायल माणसाला टाकला, किती लोकांची हत्या केली, जुबे रजुनी आहे. त्यानंतर 19 मध्ये पूर्ण फ्रॉड. सुप्रीम कोर्ट म्हणलं हे करा. 20 मध्ये 19 लाख काही मशीन गायब आहेत. आणि डिसेंबर 23ला यांनी 2 पोरांना फाटलं, बाहेर निघालं, कायदा केलं, जो कोणी म्हणेल त्याला जेलमध्ये टाका, फायनान्शियली गव्हर्नमेंटच्या विरोधात. आणि 24 पासून पोलिसांना पॉवर दिल्या, मारा करा 24 पासून. आणि त्यानंतर भूषण गवई साहेब झालेत जानेवारी 24ला. त्यांनी व्हीव्हीपॅटची पर्ची सांगितली होती इलेक्शन कमिशनरला. 19 मे तारीख दिली होती, बघा चेक करून. दत्ता आणि खन्नाने बोलवलं त्याला. तो म्हणतो अरे वो तो इंक निकल जाती है. आणि दत्ता साहेबांनी म्हटलं लोडिंग करा, हे करा. अरे कुठं, पूर्ण बोगस आहे, बोगस. 538 ठिकाणी फ्रॉड, पुरं 30 वर्ष झाले. आणि आता यांचे कुर्ता बघा. महाराष्ट्रामध्ये 79 ते 91 पर्यंत बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठासाठी औरंगाबाद किती लोकांना मारलं, 114 गोवायला मारलं. हे आतंकवादी हिंदू मुस्लिम करून हा मोगलचा औलाद राजीव गांधी. तेव्हा चाचा कसा होता? फिरोज गांधीचा पोरग. आणि तो संजय गांधी इतका बदमाश. बघा बन्सीलाल शुक्ला, काश्मीरहून एक हिरोईन पडून आली, म्हाताऱ्यासोबत लग्न केलं, आणि आता खासदार त्या आतंकवादी बलात्काराच्या पार्टीमध्ये आहे. त्यानंतर 10 लोकांना मारलं जुलै 97 मध्ये. बीजेपी शिवसेनेचे गव्हर्नमेंट आधी नागपूरला ते आदिवासी कत्ला केला 14 नोव्हेंबर 94 मध्ये. खैलरांजे खांड 2006 हा गुंडा मवाली ओबीसी तेली कुणबीचा. नाना पडोडे पहिला अध्यक्ष काँग्रेसचा, त्याच्या अगोदर बीजेपीच्या. अरे गांडू लोकांनो, उठाणारे गरीब लोकांनो, ओबीसी लोकांना करा यांना बायकॉट. माझ्याकडे सिंपल आहे. त्यानंतर हे हेमंत करकरे साहेबांना मारून टाकलं. कराना नीरज टकलेला अटक, दाभोटकरला मारलं, पानसरेला मारलं. त्यानंतर 14 मध्ये गोपीनाथ मुंडे साहेबांना मारलं छोट्याशा ॲक्सिडेंटमध्ये. जज लोयला मारायचं होतं म्हणून. किती अन्याय अत्याचार करणार रे तुम्ही? बघा कुठं काय आहे, मनुस्मृती आहे का नाही. आणि त्यानंतर बघा दादांनो यांचे कुर्ता. काँग्रेस, बीजेपी, आरएसएस एमपीएम हिटलरपेक्षा 400 पटीने. बघा यांचे कुर्ता. यांनी मिळून आतंकवादी, देशद्रोही हिटलरपेक्षा 400 पटीने द्विपक्षीय प्रणाली सगळ्या पक्षांना संपवलं. एनडीए येईल, इंडिया जाईल. कोण आहेत रे? कुठं तुम्हाला मिळालेलं आहे सांगा? 30 वर्ष झाले फ्रॉड इलेक्शन होत आहे. कोण बसले आहेत? आणि आता एका महिन्यात हे, अरे अजूनही उघडा. कॉमन सिव्हिल रूल, जजचा पोरगा जज, कमिशनरचा कमिशनर. कोण? आर्य, बाकी नाही. अरे कुठं आहेत तुमच्या? दाखवा ना किती जज झालेत रे. निजामी मराठ्यांना विचारतो मी, शिक्षलेल्या लोकांना, बनबरेला विचारतो, रणजितला विचारतो, कोकाटेला विचारतो, सगळे टॅलेंटेड जे खासदार आमदार त्यांना विचारतो, अमोल कोल्हेला. अरे PB सावंत नंतर कोणी झालेत का? कुठं आहेत का?
त्यांचं जजचा जज, कमिशनर, एसडीओ आणि CCNPR मध्ये तुमच्या प्रॉपर्ट्या लुटणार आहेत. शेतीवाल्यांची शेती, बरोबर आहे. मुसलमान आतंकवादी, खेतीवाला देशद्रोही, हा हरामखोर, हा पंडितचा औलाद, हा राहुल गांधी 800 लोकांना मेले कोरोनामध्ये, गेला का रे बोलायला तरी? हा 87चा अगोदर प्रूव्ह करा. यांच्या बापाचा देश होय. आज सगळ्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळे माझ्या पोराचं बर्थ सर्टिफिकेट याचे. अरे तुमच्या बापाचा देश होय का रे? कधी सुधराल रे तुम्ही निजामी मराठ्यांनो? आणि तेली कुणबी कलार खादावे निघा असे मरणारच आहे तुम्ही, असं या बाळासाहेबासोबत एकटा लढतोय. हा तुमच्या प्रॉपर्ट्या लुटणार आणि कॉमन सिव्हिल रूल, बरोबर आहे, यांचं सगळंच चालेल. आणि त्यानंतर EWS इलिगल रिझर्वेशन, हे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य गरीब आहेत, हे पाप कांशीरामच्या पार्टीचं. 3 दिवसात जरांगे पाटील फुकटात शिक्षण, चलिये मी देतो तुला. आता हिंमत नाही हारायची. हा हे सोडा, हे निजामी मराठी 200 फॅमिली, हे यांना फक्त पैसा नाही पाहिजे, हे गुलाम आहे, कोणी तोंडात आवाज काढणार नाही. आणि सगळ्यात जास्त या देशाचा दुश्मन हा शरद पवार, हिटलरचा औलाद. आज 45 वर्ष झाले दादांनो, या महाराष्ट्रातल्या 33 जाती व करोडो पोरांचं आयुष्य बर्बाद केलं. हरामखोर हा मरत नाही लवकर. 84 वर्षाचं झालेलं आहे, बाकी तर मेले कॅन्सर दी. 78 पासून यांचं झालेलं आहे सुरू. सांगा कोण होता 78ला पुलत काढणारा? कोण आहे ते 6चे 6 पक्ष एका कुटुंबात? आणि त्यानंतर 1 नेशन 1 इलेक्शन आणि EVMने सांगा. बघा बदलापूरचं प्रकरण, कुत्र्या बकऱ्यासारखे काटत आहेत, मेले आहेत सगळे पोलीस कमिशनर आणि SDO, सगळ्यात दुश्मन. आणि त्यानंतर बघा दादांनो, जगाच्या पाठीवर प्रत्येकाचा जन्म स्त्रीच्या पोटातूनच झाला. काही डाऊट आहे का? अजय आई ती 9.5 महिने ठेवते पोटात, जन्म देते, कितीतरी बायका मरून जातात. बघा तुपे साहेबांनी जागा दिली, ते लता मंगेशकर बेईमान, मंगेशकर फॅमिली संविधानाची देशद्रोही, भारतरत्न घेतलेला आहे. मरून गेले ती बाई आमची पोरगी, 2 पोरं देऊन. आणि ह्या बामणाच्या बायका म्हणतात फुलेच्या चित्रपटला जय परशुराम, आणि तो हा म्हणतो डव्या. अरे एकटा येतो तू म्हणशील तिथं काय मारशीलच ना? कुठं आहे रे ब्रह्मा? त्यानंतर ती बाई म्हणते माझ्या पोरग दूध पाजते, माय वडील उपाशी राहतात, माझ्या पोरग स्वाभिमानी झाला पाहिजे का? ती म्हणते का माझ्या पोरग गुलाब झाला पाहिजे हिंदूच्या नावाने, दगडाच्या नावाने, हा कावड यात्रेच्या नावाने, ड्रग्सच्या नावाने, दारूच्या नावाने, बलात्कार, खुनी. आता ती स्वाभिमानी म्हणते. त्यासाठी 3 क्रांत्या झाल्यात याच महाराष्ट्रात. आणि एकमताचा अधिकार दिलं स्वाभिमानी जगायला. शिक्षण रोजगार आहेत तेही संपलं. शेतकरी मत आहेत, शिक्षण गेलं, करोडो बँका लुटून गेलं. कुठं आहेत रे तुम्ही? उठा दादांनो, असंही मरायचं असं. आणि जे मस्तीत चाडले आहेत ना, हे PhD केलेले सगळे, आणि तुम्हाला प्रॉपर्टीचा हिशोब द्यायचा आहे. आणि जे आरक्षण झालेत ना संविधानाने देशद्रोही, हे जे आहेत ना हिस्ट्रीचे दलाल, अरे भडव्यांनो तुम्हाला ना जेलमध्ये टाकणार आहे, जेलमध्ये. CCNPR 85 करोड लोकांचं मतदानाचा अधिकार घेणार आहेत, आणि CCNPR सुरू केलं आहे का? कुणाकडे दाखला? पहिले यांना सांगा तुम्ही दाखवा दाखला. हारायचं नाही, जन आंदोलन हाच एक पर्याय आहे, नाही तर मरा. त्यानंतर ती बाई काय म्हणते? स्वाभिमानी, त्यासाठी दिला होता. 3 क्रांती झाला. त्यानंतर तुमच्या घरात पोरग झालं, बरोबर आहे, पोरग झालं, हे ठेवा, पोरगी झालं बी ठेवा. आजच्या दिवस गुढीपाडवा लटकवा. अरे महाराज त्या हेगडेवरच्या याला एवढे छावा चित्रपट काढून दंगा करायला का हो? छत्रपती शिवाजी शाहू महाराजचा औलाद, कोल्हापूरवाले, याचेवाले, साताऱ्यावाले, हा कोण पाहिजे तुम्हाला? मोगल पाहिजे ना, कुत्रा पाहिजे, औरंगजेब पाहिजे ना? हा लटकाव ना गुड्या आणि खा गाठ्या, आणि पिक्चर काढून लोकांच्या कत्ला करायला बघता. काही शरम बिरम वाटते का? माणसं नाही होत का गरीब मराठा? आम्ही माणसं नाही होय का? 45 वर्षापासून हा हिटलरचा औलाद आणि हे सगळे मिळून आम्ही खोटे आदिवासी हो, आणि 67 पाहिजे आहे का जगाच्या पाठीवर? त्यानंतर सिलेबस हा तो नमुद्रीपाद राधाकृष्णन हायकोर्टची माफी मागितली, हा आणि तो अभ्यासक्रम काय? वितेची देवता सरस्वती, तुकाराम महाराज पुष्पक विमानाने गेले, आणि तुम्ही 300 पैकी 300 मार्क कमवले. 2014 मध्ये OBCच्या लोकांना, गरीब मराठ्यांनो, 2014 मध्ये 314 लोकांचे सिलेक्शन. कोण घेत आहे इंटरव्ह्यू? कोण बसलेत? 52 पासून 50 पासून, त्याच्या अगोदरपासून
सांगा कुठं आजादी मिळाली आहे का तुम्हाला? आणि त्यामध्ये मेल्यानंतर हा याचा कारखाना रामदासीच्या नावाने त्र्यंबकेश्वरला, हा मोरे मास्तर त्याचा पहारेदार, आणि याची बायको म्हणते सगळ्यांना वेश्या सर्टिफिकेट द्या. एक बाई म्हणते एका टांगे 56 दुसऱ्या टांगे 56 घेतो. आणि हा हरामखोर हा यहुदीचा अवलाद हिटलरपेक्षा 400 भागवत म्हणतो. हा 3-3 करार आहे, किती केले असं तू? आणि 41 लाख मतं वाढतात, एवढं प्रोडक्शन. अरे काही शरम बिरम. आणि मेल्यानंतर माला ना तर जगामध्ये जनावरांची जात असते, कुत्रा आणि मांजर, फरक आहेत ना. अरे जगामध्ये नेल्सन मंडेला बिचारा 50 वर्ष राहिला संविधानाने. अमेरिकेमध्ये 1660 मध्ये निग्रो लोकांना संकलनी बांधून आणलं. 1863ला त्यांना सिटिझनशिप दिली, 15% आहेत. आणि 2दा ओबामाना प्रेसिडेंट केलं. एवढा पैसा काढलं. बिचारा काय करतो तो? लेक्चर देतो. बायको साधी नोकरी कॅशियर. आणि ऋषी सुनेक पडल्यानंतर अरे 24 लोकांकडे एवढा पैसा, एकाचा पैसा काढा. याच्या बापाचा देश होय का रे? 3% ना 10%चा? कधी तुमच्या डोक्यातील रे आहे का रे जगामध्ये असं? आणि आता तो कायदा आणलाय, झोपा काढता का रे? अरे करा रिजाईन आणि उतरा. गेलं भाडीत तुमचं राजकारण. असे म्हणणारच आहे तुम्ही. शिक्षण सम्राट, डिमिट सम्राट, तुम्ही असे म्हणणारच आहे तुम्ही. आम्ही नाही म्हणणार. आमच्यासाठी जग आहे. आज जगाने सुरुवात पण केली आहे. बघू तसंही किती दम आहे तर आमच्या एकटा भाऊ कापी आहे. आणि जनसुरक्षा कायदा आणला अपोजिस करून. माणसाला जगायला 3 वस्तू, अन्न, वस्त्र, निवारा. बघा, पंजाब हरियाणा गहू, दिल्ली हैदराबाद तांदूळ, महाराष्ट्र सोयाबीन, गुजरात ग्राउंडनट, आणि कपडे इथलेच घालतो. हा शेतकरी देशद्रोही. गेला का तो? डुकराचा गु खाणारा राहुल गांधी, हे पंडित फॅमिली या देशातले दुश्मन. 90% दिला का? कोण होत रे हे? कोणी गेट करार केला? कोण होय रे मूर्ती ठेवून हिंदू मुस्लिम करणारा? कोण होय रे हा ईव्हीएमचा प्रस्ताव आणणारा? हा यांच्या काल वेगवेगळे लिहिलं आहे. कोण होय रे? काँग्रेस जनसंघाची स्थापना करणारे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य. खोटा इतिहास आहे का रे हा महाराष्ट्रातला? अरे काही शरम ठेवा. अतिशुद्ध शुद्ध लोकांनी 2 क्रांत्या केल्या, 1000 वर्षापर्यंत आपल्या आहुती दिलं. एवढे तुम्ही का रे नीच? बाकीच्या माणसं नाही होत का? जरांगे पाटील घाबरायचे नाही, आता मरू. पण तयारी ठेवा यांना कापून यांच्या घरात घुसून. सांगतो मी सुप्रीम कोर्टला ना, माझ्या बहिणीला सांगतो. भीमा कोरेगाव करू स्वाभिमानासाठी. कोथरूडच्या पोरीला 3 दिवस दाबून ठेवलं, त्यांच्यावर ॲक्शन घेता. लहान लहान पोरीबांना कापता, माणसांना कापता. काही शरम नाही वाटत? आणि आतंकवादाचा कायदा एकमताने पास केलेला आहे. माझ्या भागीदारी मोर्चाच्या लोकांना, प्राचा साहेब, भानुप्रतापजी बर्लाज मलिक, मंडल साहेब, बहुजन पेगामचे RS गौतम साहेब, आणि माझे बंधू, वडील बंधू कोळशे पाटील साहेब 84 वर्षाचे, आणि माझे बाळासाहेब आंबेडकर मोठे बंधू. वर्ल्ड युनायटेड नेशन ऑर्गनायझेशनला कंप्लेंट करायचे, सगळे प्रकरण द्यायचे. वर्ल्ड इंटरनॅशनल ह्युमन राईट कमिशनकडे कंप्लेंट करायचे. जसं नेतनावचे वाजवले ना पुंगी, तसं यांचे वाजवू. सगळे प्रकरण द्या, काही भ्यायचं नाही. त्यांच्या बापाचा देश होय का? जग बघतोय तुमची. आणि आता कायदा आणतोय वेळेवर. हा म्हणजे हे ज्याला म्हणे 1 महिना जेल झाली का झालं. आणि इथं आणलाय कायदा हा महाराष्ट्र जनसुरक्षा. उतरा रस्त्यावर, बघू यांच्यात किती ताकद आहे. आणि सगळ्या पोलीसवाल्यांना सांगतो मी, अग्निवीरच्या नावाने सगळ्यांना ड्रेस दिलाय 400 पासून, याच्यापासून मारून टाकलं त्या परभणीला. आणि धाक दाखवता तुम्ही. माझ्या बॅकवर्डच्या पोरांनो, यांना मारा, भडव्यांना आहे. डिक्टेटर, आतंकवादी, जगाच्या पाठीवरच्या सगळ्या टेररिस्ट आहेत ते लोक. हरामखोर लोकांनो, अरे किती बैमानी. अरे कुत्रे समजा ना आम्हाला. तुमच्या घरचे कुत्रे पाळतात. तुमच्या बायकांचे पूर्ण मोठमोठे कुत्रे, ते तरी गुवाचं न्यायच्या पाणी पितात का? काय रे? बहुजनांचं डॉक्टर, इंजिनियर, सायंटिस्ट, आणि सगळ्यात गुलाम हे हिस्ट्रीचे आणि हे लॉचे डिग्री घेतले लोक. कुठं आहे रे असं? सगळी नौटंकी चाललेली आहे. आणि आमच्या देशामध्ये 2 पार्ट्या आहेत. एक कांशीराम गुलाम समाज पार्टी, दूसरी कांशीराम आजाद समाज पार्टी. ऐका स्लोगन, मरेंगे मिटेंगे बुद्ध गया लेने के लिए. और पूरे भारत देश में 30 साल से ईवीएम से फ्रॉड वोटिंग के विरोध में सभी संविधानवादी और 90% मूल निवासी SC ST OBC माइनॉरिटी, गरीब मराठा बहुजन समाज के लोगों ने मिलकर एडवोकेट बाला साहब आम्बेडकर जी के नेतृत्व में ईवीएम और महाराष्ट्र जन सुरक्षा कायदा के विरोध में जन आंदोलन करके अपने भारत देश की किसी जाति की, किसी धर्म की बेटी, बहू, माँ, बेटे के स्वाभिमान के लिए समय आने पर, देखो दीक्षा भूमि को भी हमारी बेटी ने बताया, पहलगाम में इन्होंने इतने कूर है इस महाराष्ट्र में, 26 लोगों को माला है, मुंह से आवाज नहीं. और दुनिया को बेईमानी इसलिए एक ही कंट्री ने किया, सैटेलाइट से सब
समय आ गया, भीमा कोरेगांव करके बलिदान करेंगे और देखता हूं मैं आजादी की तीसरी लढाई, जय शिवराय, जय भीम, जय संविधान. अशा प्रकारे दादांनो आता हे आमचे वडील बंधू भारतातले पहिले बाळासाहेब आंबेडकर हे निघालेले आहेत. सगळ्यांनी त्यांना द्या पुढच्या पिढीच्या भविष्यासाठी. कारण आज सगळ्यात वाईट परिस्थिती, सगळ्यात जगापेक्षा जास्त अन्याय इथं होत आहे. सगळे पोलीस कमिशनर, SDO, न्यायव्यवस्था सगळ्या विकल्या गेलेल्या आहेत. तिथल्या या गरीब याच्यावर बघा, आहे दयामय यांना काही. आमची आई खोटी आणि EWS मध्ये त्याला क्रायटेरिया नाही, सगळे विकणारे झालेले आहेत. अशा प्रकारे चला दादा संविधान वाजवू, आजादी की तिसरी लढाई, जय शिवराय, जय भीम, जय संविधान.